प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तलेरे मिनिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण चॅनल शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये खाली एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील, काही संकट असेल, तर तुम्ही नक्कीच त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचे प्रश्न मांडू शकता, तुमच्या प्रार्थना सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काही साक्ष घडली असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुम्ही तुमची साक्ष शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, तो नंबर लागला नाही, काही प्रार्थना विनंती द्यायची असेल तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141, 50144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि तिने सांगितलं की मी यूट्यूब चॅनलवर पास्टर तुमचं वचन ऐकत होते आणि वचन झाल्यानंतर शेवटी तुम्ही प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेमध्ये तुम्ही सांगितलं की ज्यांना ज्यांना मूल नाही तर परमेश्वर त्यांना ह्या प्रार्थनेच्याद्वारे मूल देणार आहे. आणि त्या बहिणीने सांगितलं की लग्नाला त्यांच्या 7 वर्ष झाली होती आणि वचन चालू असताना ज्यावेळी शेवटी पास्टरांनी प्रार्थना केली, ती प्रार्थना त्यांनी स्वीकारली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्यांच्या जीवनामध्ये केलं आणि परमेश्वराने एक सुंदर मुलगा त्यांना दिला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाला EMI भरायचा होता 24,070 रुपये आणि त्याला खूप टेन्शन आलं होतं की कशा पद्धतीने भरायचं, कारण की त्याच्याकडे पैसे अवेलेबल नव्हते. आणि त्यांनी पास्टरांना सांगितलं की मेसेज केला आणि सांगितलं की पास्टर मला एवढ्या पैशाची गरज आहे, तर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी प्रार्थना केली आणि ओके असं त्या ठिकाणामध्ये सेंड केलं. आणि दुसऱ्या दिवशी परमेश्वराने अद्भुतरित्या जेवढी त्याला गरज होती तेवढे सर्व पैसे परमेश्वराने पुरवून दिले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका सिस्टरनी पास्टरांना सांगितलं होतं की पास्टर माझ्या नातीला LFCमध्येच ॲडमिशन पाहिजे, तर तुम्ही तिच्यासाठी प्रार्थना करा. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, पास्टरांनी त्यांना शब्द सांगितला की तुमच्या मुलीला LFCमध्ये ॲडमिशन मिळेल, तुम्ही काहीही काळजी करू नका. आणि परमेश्वरांनी त्या शब्दाप्रमाणे कार्य केलं आणि त्या सिस्टरनी साक्ष सांगितली की त्यांच्या नातीला LFCमध्ये ॲडमिशन मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चमधील नलिनी लोखंडे आंटी यांनी देखील प्रार्थना रिक्वेस्ट त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या नातीसाठी, प्रेझीसाठी, की तिचा साखरपुडा व्यवस्थित व्हावा, तिची एंगेजमेंट व्यवस्थित व्हावी. त्याचप्रमाणे तेवढं लांब आम्हाला जायचं आहे, वयस्कर लोक आहेत त्या ठिकाणामध्ये, प्रत्येकाचं येणं जाणं व्यवस्थित व्हावं. आणि पास्टरांनी त्या गोष्टीसाठी प्रार्थना केली आणि सगळा कार्यक्रम त्या ठिकाणामध्ये व्यवस्थित पार पडला. त्याचप्रमाणे आंटींचं डोळ्याचं देखील ऑपरेशन होतं, त्यावेळेस देखील त्यांनी पास्टरांकडनं प्रार्थना करून घेतली. आणि ज्यावेळेस ते दवाखान्यात त्या ठिकाणामध्ये गेल्या त्यांना कळलं त्या ठिकाणामध्ये की 35,000 त्या ठिकाणामध्ये खर्च आहे. आणि मग खर्च हे कळल्यानंतर त्यांना थोडं टेन्शन आलं, पण प्रार्थनेचं पाठबळ त्यांच्या पाठीमागं होतं आणि खरोखर परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये देखील अद्भुत कार्य केलं. त्यांचा एक स्टुडंटच त्या ठिकाणामध्ये दवाखान्यामध्ये एक डॉक्टर निघाला आणि त्यांनी फक्त 10,000 रुपये त्यांच्याकडनं घेतले आणि अद्भुतरित्या ते ऑपरेशन देखील सक्सेसफुल झालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि तोच गौरवशाली परमेश्वर आज वचनाच्याद्वारे बोलत असताना आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात पास्टर मनोज तलरे यांचं. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. प्रभूला धन्यवाद देतो, आभार मानतो. अद्भुत रीतीनं परमेश्वर सर्वत्र काम करत आहे. रात्री पुण्यातली सभा संपवली आणि मग 12 वाजता तिथून निघालो. पहाटे 5 वाजता इथं पोचलो आणि तुमच्यासमोर उभा आहे. याचं कारण एकच आहे की देवाचं वचन जे लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे. मला आश्चर्य वाटतं, एवढ्या साक्षी प्रभू अद्भुत रीतीने लोकांच्या जीवनामध्ये घडवत आहे. मला त्या पुण्याच्या मीटिंगमध्ये एक सिस्टर आल्या आणि त्यांनी सांगितलं, चर्चमध्ये तुम्ही साक्ष सांगा. हे माझ्या मुलीला परदेशी जायचं होतं, परंतु कित्येक दिवस ती बेडवरती पडली होती की तिला हालचाल करता येत नव्हती, बाहेर जाता येत नव्हतं, विजाचं काम होतं. त्याचप्रमाणे विमानाचा प्रवास, तारीख ठरलेली आहे,
अशा परिस्थितीमध्ये ती बेड रिडन होती. आणि मग शाळेमध्ये चर्चा करता करता कोणीतरी सांगितलं की त्यांना फोन करून पहा, त्यांनी प्रार्थना करतील आणि प्रभू चमत्कार करेल. आणि मग प्रार्थना केली. सिस्टर घरी गेल्या, बघतायत तर काय त्यांची मुलगी उठून फिरायला लागली. त्याने प्रश्न केला, तू कशी काय उठून फिरायला लागली? म्हटली मम्मी मला काय झालं माहित नाही, पण अचानक मला एकदम आरोग्य मिळाल्यासारखं वाटलं. ती म्हटली वेळ कोणता? आता तिला एक्साइटमेंट, टायमिंग सांग. मग ते म्हटले की या वेळेला मला स्पर्श झाला, मला बरं वाटलं. अगं त्याच वेळेला प्रार्थना केली आणि देवानं आरोग्य दिलं. असे चमत्कार देव सर्वत्र करत आहे. पुष्कळ लोक ज्याशी येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही फार बदलून गेलेलो आहे, कधी नाही ते देवाच्या अधिक जवळ जवळ आम्ही पोचलेलो आहोत. आणि याच्यापेक्षा मोठी पोचपावती काही नाही. म्हणून ही धावपळ पळापळ, कारण मला माहिती की आयुष्य आपलं अतिशय थोडकं असतं आणि थोडक्या आयुष्यामध्ये ही जी एनर्जी प्रभूनं जी दिलेली ताकद आहे, ही ताकद देवाकडं लोकांना वळवण्यासाठी वापरली गेली पाहिजे. देवाकडे वळवलं पाहिजे. जर लोक देवाकडे वळले नाही तर आपल्या जन्माचं सार्थक काहीच नाही. त्यांचं हृदय, त्यांचे विचार सगळं काही बदलून जायला पाहिजे. परिवर्तन फार आवश्यक आहे. पुण्यामधले जास्ती कालची सभा एकदम अद्भुत सभा झाली, फार सुंदर, इतकी सुंदर की त्या सभेनंतर आजपर्यंत तिथं बऱ्याच सभा घेतल्या, पण त्या कालची जी सभा होती त्या सभेमध्ये एकही व्यक्ती शेवटी खुर्चीवर बसला नाही. सगळे समर्पणासाठी पुढे आले. मोठं काम घडलं. अजून वसईमध्ये पण देवाने मोठं काम केलं. जे वसईमध्ये गेलो त्या ठिकाणामध्ये, बरं हे सगळं करताना एनर्जी फार आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे की प्रवास अतिशय कठीण असतो आणि त्या प्रवासामध्ये शरीर साथ देतं असं नाही. मला माहिती की ते बसून कशा पद्धतीने जाऊ, जसं पास्टर बळवी आता प्रार्थना करताना ते म्हटले, त्याला माहिती मी जातो ही गोष्ट फक्त तुम्ही लक्षात घेता, पण त्याच्यासाठी लागणारी ताकद, त्याच्यासाठी लागणारं वचनाचं ज्ञान हे देवाने पुरवलं पाहिजे. आणि हे करत असताना नुसतं जाऊन सभा घ्यायची नसती, तर लोकांची जीवन सुद्धा बदलणं गरजेचे असतात. एक स्टाईल किंवा ती मला वाटतं काहीतरी नाव व्हावं या उद्देशानं, नावाचं काही नसतं आणि नावाला किंमतही नसते. पण लक्षात घ्या, लोकांना ख्रिस्त समजणं गरजेचं आहे. जर येशू समजला तर ते स्वर्गामध्ये पोचतील. ती एक तळमळ आहे हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, आणि त्याच्यासाठी मी पळापळी करतो. आणि दुसरा माझा उद्देश असतो की आपल्या चर्चसाठी काहीतरी लोकांनी द्यावं, कारण फार मोठी ही गरज असते. परंतु देवाला धन्यवाद देतो, वसईमध्ये गेल्यावर सुद्धा मला वाटते कमीत कमी 4 ते 5 लाख रुपयाची मदत लोकांनी केली. एका बिल्डरनं असंच फरशीचा विषय निघाल्यावर तो म्हटला, काळजी करू नका, तुमच्या अख्ख्या चर्चची फरशी मी टाकून देतो. आणि म्हणजे प्रभू देतो. हे एवढं सोपं नसतं. सगळं मिळू शकतं, वाहवा मिळू शकतात, टाळ्या मिळू शकतात, कौतुकाचे शब्द मिळू शकतात, पण पैसे मिळत नसतात कधी, बरं का. परंतु मी कुणापुढे हात पण नाही पसरले, बरं का. मला ती सवय पण नाही की तुम्ही द्या, आणि मी असं कुणाला चढवत पण नाही, तुम्ही द्या, देव तुम्हाला आशीर्वाद देईल. मला माहिती की पुरवठा वरून असतो, पुरवठा वरून असतो. आणि हा पुरवठा गेली 27 वर्ष मी अनुभवत आहे. 27 वर्ष कधी कुणापुढे हात पसरण्याची वेळ आणली नाही प्रभूनं सगळ्या गरजा भागवल्या. परवा काल पुण्यात पण गेल्यावर त्याही ठिकाणामध्ये एक सिस्टर संजू सांगायला लागली की मास्टरनं मला स्पेशल भेटायचं आहे मीटिंगच्या अगोदर, आणि मला भेटण्यासाठी वेळ मागत आहे. आणि मग त्यांना मीटिंगच्या अगोदर जाऊन भेटलो, ते आले, रडत होते. तुमच्या चर्चमध्ये यायचं होतं का, तर मला डोनेशन द्यायचं होतं. आणि ते देण्यासाठी जेव्हा मी ऐकलं मला वाटलं नाही द्यायला पाहिजे. आणि ती बिचारी रडत रडत ते डोनेशन घेऊन, हे तुम्हाला चर्चसाठी असावं. 70-80 हजार रुपये तिथून सुद्धा तुमच्या चर्चसाठी मिळवलेत. का? ही तळमळ कशासाठी आहे? फक्त हे मंदिर बांधून पूर्ण व्हावं, प्रभूचा अभिषेक, प्रभूचं गौरव त्याच्यामध्ये यावं.
त्याच उद्देशानं ते पॅशन आहे माझं दुसरं काहीच नाही. पॅशन. मी इथं राहून भरपूर गोष्टी माझ्यासाठी करू शकलो असतो, परंतु मी कधीच केलं नाही त्या. कारण मला माहिती आहे माझ्यापेक्षा देवाचं राज्य वाढायला पाहिजे. आपलं राज्य नाही वाढवायचं, देवाचं राज्य वाढवायचं. आणि त्याच्यासाठी ना कधी मी प्रकृतीचा पर्वा केली, ना माझ्या शरीराची पर्वा केली, ना वेळेची पर्वा केली. मला हे सांगण्याची काही गरज नाही, पण तरी असं वाटतं की तुम्हाला ते पॅशन निर्माण व्हावं, ते पॅशन निर्माण व्हावं मिनिस्ट्रीसाठी, सेवेसाठी. बोलण्यानं सेवा होत नाही, सेवेसाठी त्याग लागतो. बोलल्यानं कोणी सेवा करणार नाही आणि बोलणारे लोक सेवा पण करू शकत नाही. तर त्याच्यासाठी समर्पणाची गरज आहे. आणि ते समर्पण ज्यावेळेस असतं ना, तुम्ही जगाची उलथापालट करू शकता. पुष्कळ लोक, मला ते वसईची सभा संपल्यावर ज्यांच्या घरात आम्ही राहिलो, अतिशय विद्वान माणूस, परदेशामध्ये कितीतरी वर्ष फॉरेनमध्ये काढले. त्या दोघं नवरा बायको घरामध्ये होते आणि सगळं भारी उंची, आम्हाला टॉवेल सुद्धा त्यांचे, तर कुठले देश की तर मला आठवणा, मी ते फक्त वाचतो, अंग पुस्तून ठेवून देतो. कारण आपल्याला सोलापुरीच टावेल लागतात नाही का, किती जरी केलं अंग आपलं सोलापुरी टावेलानच पुसून निघतं. पण त्यांनी ते पाहिलं सगळं. तर ते व्यक्ती बोलता बोलता एक गोष्ट बोलली. 22-25 वर्षापासून विश्वासणारे आम्ही आहोत, पण आता असं वाटतं आम्ही बेसिक शिकलो. जेव्हा वचन ऐकलं त्यावेळेस कळलं की अजून आम्हाला खूप शिकायचंय. कसं शिकला तुम्ही एवढं वचन, हे कसं तुम्ही सांगू शकता? त्या साक्षीमध्ये मी सांगितलं 27 वर्ष हे पवित्र शास्त्र वाचून, लिहून, फाडून टाकलं. माझं बायबल उघडलं तर पानं उडतात, का तर त्याला सोडलं नाही मी. हे माझं पॅशन आहे. याच्यामध्ये एक संदेश तयार करणं सोपं नसतं. त्या संदेशाला तयार करण्यासाठी त्याच्या किती घडून जावं लागतं, त्या संदेशाशी समरूप व्हावं लागतं. आणि ते सगळं करत आलेलं आहे. एक सिस्टर तिथं आल्या, माझ्यासमोर उभं राहिल्या, दोघं नवरा बायको रडत आहेत. प्रार्थना, माझ्यासाठी प्रार्थना करा, आमच्या दोघांसाठी प्रार्थना करा. काय प्रार्थना? तुमच्यासारखं पॅशन आमच्यामध्ये यावं आणि आम्ही सेवा करावी, ते ज्ञान आम्हाला मिळावं. लक्षात ठेवा, कॉपी या गोष्टीची करायची की आम्ही देवाचं वचन गाजवावं. ती आमची कॉपी असली पाहिजे. ते आमचं संस्कार स्वतःच्या मनावरती आम्हाला करायचे. कोणते संस्कार? देवाच्या वचनाचं अद्भुत काम. आणि म्हणून मी प्रभूला धन्यवाद देतो. कोणत्याच गोष्टी मला डिस्टर्ब करत नाहीत सेवा करताना, कोणत्याच नाही बरं का. सेवा करताना डिस्टर्बन्स असणार आहे, पण तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट, त्यांचा प्रभाव तुमच्यावर कधी होऊ देऊ नका. हे तुमचं काम अहोरात्र करून राहील. मी एक बायबल स्टडी कालचा, जर लिंक मिळाली तर आवर्जून ऐका. त्याच्यामध्ये सैतान कशा पद्धतीने तुम्हाला डिस्टर्ब करतो, तिथं ते टीचिंग दिल्यावर इतकं सुंदर टीचिंग. मी याच्याविषयी कदाचित आधी पण चर्चमध्ये बोललो, पण तिथं जे रिव्हिलेशन मिळालं, इतकं अद्भुत रिव्हिलेशन होतं. सैतानाचं काम जेणेकरून तुमचं मन डिस्टर्ब करावं, दुसरं काही करत नाही तो. आणि तो कोणामध्ये करतो माहिती का? विश्वासणाऱ्यांमध्ये. तो दारूच्या गुत्त्यावर बसणाऱ्या तो म्हणतो हे माझाच माणूस आहे. तो बाहेरच्या मंडळीत पण करत नाही. त्याला माहिती हे काय वचनात नाही, यांना काय, यांच्यात गडबड चालूच राहणार आहे, त्यांच्यात गडबड करत नाही, पण विश्वासणाऱ्यांमध्ये करतो. का? कारण त्याला माहिती आहे, समजा आता सैतानाला माझ्यामध्ये एक गोष्ट ध्यानात ठेवा, येशूच्या जीवनात तो काम करायला निघाला, माझ्या जीवनात पण करणार बरं का. येशूला नाही सोडलं त्यांनी, मला पण सोडणार नाही. मग तो एका सामान्य व्यक्तीला निवडत नाही. म्हणजे तुम्ही बसलाय तो तुम्हाला नाही निवडणार, कारण तुम्ही किती लोकांवरती प्रभाव टाकणार आहे? नाही. मग तो कुणाला निवडतो माहिती का? जो दुसऱ्यावरती प्रभाव टाकतो त्याला तो निवडतो. का? तो म्हणतो हा जर प्रभावित झाला तर याचे असंख्य अनुयायी त्याच्याबरोबर नरकात जातील. हे सैतानाचं काम आहे आणि दिवस रात्र ते काम करत राहतो. मग तुम्ही त्याच्यापासून स्वतःला कसं अलिप्त करणार आहे? तर आता तो काही सांगत बसण्याचा वेळ नाही, पण ती लिंक आणि तो संदेश, सैतान नेमकं काय आहे त्याच्या संबंधीचं एक सुंदर टीचिंग तुम्ही ऐका, अनेक मंडळातल्या लोकांना पाठवा. का? तर त्याच्यानं मंडळी परिपूर्ण आणि परिपक्व होते आणि मंडळी खंबीर होते. तर त्याच्यासाठी ते पण तुम्ही एकमेकाला शेअर करा. आज माझा विषय तो नाही,
परंतु मी एक गोष्ट 100% सांगतो की परमेश्वर या दिवसात फार मोठं काम या चर्चकडनं करून घेणार आणि त्याचं भाग आम्हाला बनायचं आहे. अंग बना, गौरवामध्ये सहभागी व्हा. तुम्हाला देवाचं गौरव, तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्त आणि देव आणि पवित्र आत्मा तिघं मिळून सृष्टीची रचना करत होते. आणि त्याच्या अगोदर स्वर्गामध्ये हे त्रैक्य आणि हे 3 देवदूत, हे त्रैक्य पिता पुत्र पवित्र आत्मा आणि 3 देवदूत मिखाएल, गॅब्रिएल आणि लुसिफर, हे 3 देवदूत, पिता पुत्र पवित्र आत्मा. तसं मिखाएल, लुसिफर आणि गॅब्रिएल हे 3 देवदूत, हे तिन्ही देवदूत देवाच्या गौरवाचे भागी. आणि त्यांचं काम, प्रत्येक देवदूताचं काम वेगळं आहे. मिखाएलचं काम युद्ध करणं, लुसिफरचं काम आराधना करणं. लुसिफर म्हणजे ज्याला आम्ही सैतान हे नाव दिलं, हे सैतान नाव त्याला स्वर्गातनं खाली पडल्यावर मिळालं बरं का. त्याच्या अगोदर त्याचं नाव लुसिफर. आता लुसिफर म्हटल्यावर तुमच्या डोक्यात कल्पना वेगळ्या येतात, पण जेव्हा लुसिफर स्वर्गामध्ये होता, त्या लुसिफर म्हटल्याबरोबर एक गौरवी नाव लोकांच्या डोळ्यामध्ये, गौरव, मॅजेस्टी, प्रभूला उंच करणं, या पद्धतीनं त्याच्या स्वर्गामध्ये अस्तित्व होतं. आणि पिता पुत्र पवित्र आत्मा या तिघांना एक संतुष्टकारक वातावरण तयार करण्याचं काम लुसिफर स्वर्गामध्ये करत होता. म्हणजे जे पिता पुत्र पवित्र आत्मा स्वर्गामध्ये त्यांचं अस्तित्व असेल तर याच्या आराधनेनं ते भारावून जावेत. परंतु आम्ही पाहतो जेव्हा याला त्या असणाऱ्या देवाच्या गौरवाची रुची निर्माण झाली, त्याला असलं ते गौरव मला मिळावं. आणि या कारणानं गौरवाच्या मागे लागलेला हा लुसिफर गौरवच घालून बसला. देवाच्या गौरवाच्या मागे लागलेलं लुसिफर, तो आपलं गौरव, त्यानं आपलं तेज घालवलं. त्याच्या संबंधानं म्हटलं तो तेजस्वी देवदूत होता. म्हणजे जेव्हा प्रभूनं दिलेली सेवा तुम्ही करता तेव्हा तुम्ही तेजस्वी असता, पण जेव्हा तुम्ही सेवेतनं दूर जाता तेव्हा तुम्ही तेजातनं दूर जाता. म्हणून जे काम प्रभूनं आम्हाला दिलं, ती जागा, ते स्थान आम्हाला प्रभूला उंच करण्यासाठीच असावं. प्रभू उंच झाला पाहिजे, त्याच्या नावाची महिमा व्हायला पाहिजे. आणि कदाचित एखादी गोष्ट जी प्रभूला पसंत नाही ती आम्ही केली तर आमचं स्थान, आमची जागा आणि आमच्यातला अभिषेक, आमच्यातलं तेज निघून जातं. आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, देवाचं मन मी बदलू शकतो का? फार मोठा प्रश्न आहे सगळ्या जगात. शास्त्रामध्ये लिहिलं, मी कधी न बदलणारा, पण मी तुम्हाला सांगतो देवाचं मन तुम्ही बदलू शकता, 100% बदलू शकता. कधीच देव असं म्हटलं, आकाश पृथ्वी नाही तशी होईल, पण मी माझं वचन कधी नाहीसं होणार नाही. आणि तो म्हणतो मी कधी न बदलणारा परमेश्वर आहे. पण आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, देवाचं मन कशा पद्धतीने आम्ही बदलणार आहोत. लक्षात ठेवा, कठोरातला कठोर जर कोण असेल तर देवच, आणि सगळ्यात प्रेमळ पण कोण असेल तर देवच. क्षमा करणारा पण देवच आहे आणि बदला घेणारा पण देवच आहे. आणि देव बदला घेतो ना तर त्याचा बदला जबरदस्त असतो. त्यांनी बदला घेताना नोआला त्याच्या कुटुंबाला काढलं, तारवामध्ये ठेवलं आणि अख्खं जग, पशु पक्षी प्राणी लहान लेकरं सुद्धा मारून टाकले, त्या पाण्यामध्ये त्यांनी बुडवले. एचकेलच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, संवार कर, गय करू नको, ज्याच्या कपाळावरती चिन्ह असेल त्याला वाचव, बाकी अब्रके, लहान बालक, तामिले, वृद्ध यांची निखालासपणे कत्तल कर. इथं पण आम्ही पाहतो देव क्रूरतेला ज्यावेळेस देव उतरतो ना, त्यास देवाची क्रूरता कोणी पाहू शकत नाही. देव ज्यास मन कठोर करतो ना, त्यास देवाचं कठोर मन तुम्ही कधीच सहन करू शकणार नाही. पण या परमेश्वराचं कठोर मन तुम्हाला बदलावं लागणार आहे. जर देवाचं मन बदललं नाही ना तर आमच्या जीवनामध्ये इतक्या घडामोडी घडतील, एवढ्या घडामोडी घडतील. एकदा देवानं मन बनवलं,
अब्रामाकडनं जाताना तो त्याने म्हटलं नाही का, मी सदोम गमोराचा नाश करणारे अग्नीच्या द्वारे. अब्राम त्याला म्हणतो, त्याला आठवलं माझा पुतण्या त्या ठिकाणामध्ये, मग तो म्हणतो 40 लोकांसाठी तू वाचवशील का? तो मन बदलण्याचा प्रयत्न, म्हणलं नाही वाचवेल, 40 लोक सापडू दे, तू प्रार्थना कर, 40 लोक प्रार्थनेमध्ये असतात. त्याला कळलं माझ्या प्रार्थनेने 40 लोक तर काही बदलणार नाही आणि ते धावा करणार नाही. मग तो म्हणलं देवा 30 लोक सापडले, ठीक आहे 30 लोक, म्हणजे देवाने मन बदललं नाही का? आधी तो जगात नाश करणार होता सदोम गोमोराचा, पण आता अब्राम त्याला मध्यस्थी करतो आणि म्हणतो की काय तू 40 लोकांसाठी, तो म्हणला ठीक आहे नाही करत नाश, 40 लोक सापडू दे, मी नाश नाही करत. तो म्हणला परत 20 लोक देवा, तो म्हणला ठीक आहे 20 लोक. त्याला अजून कळलं 20 पण सापडणार नाही, या 10 लोक. तो म्हटलं 10, आता 10 नंतर 0 तरी म्हणू शकत नाही म्हणून गप्प बसला, कारण त्याचा टप्पाच 10चा होता. 40, 30, 20 आणि 10, चारही ठिकाणी देवानं मन बदललं. ऐका, देवाचं मन संख्येवरती बदलत गेलं, पण संख्याच उपलब्ध झाली नाही, तर देवानं आपलं मन बदललं नाही, पण एक प्रोव्हिजन केली. त्याला माहिती होतं याच्या डोक्यात फक्त लोट आणि त्याचं कुटुंब आहे. देव आपलं मन कदाचित काही परिवारासाठी बदलत असतो आणि त्या परिवाराबद्दल मत बदलण्याचं कारण त्यांच्यासाठी कोणतरी मध्यस्थी करत असतं, म्हणून देव मत बदलतो. लक्षात ठेवा. म्हणून असं जीवन जगा ना की तुमच्यासाठी कोणीतरी सतत मध्यस्थी केली पाहिजे, एक मध्यस्थ तुमच्यासाठी असला पाहिजे. मध्यस्थ नसेल तर देव परिवारासंबंधानं शहरासंबंधानं जे पण प्लॅनिंग करून ठेवणार आहे ते देव करून टाकणार आहे. मुख्य भाग तो पण नाही, तुम्हाला जाता जाता फक्त ते सांगितलं. पण देव कसं मन बदलणार आहे तुम्ही बऱ्याच वेळा ते वाचलंय, तुमचं पाठ पण झालंय. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय आणि त्याची 5 पासून 7 पर्यंतची वचनं. उत्पत्तीचं पुस्तक 6वा अध्याय 5 पासून 8 पर्यंतची वचनं वाचूया. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, पृथ्वीवर मानवाची दृष्टी फार आहे. त्यांच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात, एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. असं परमेश्वरानं पाहिलं. म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला. तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करीन. कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. बस इथपर्यंत थांबूया. आता पहिली गोष्ट, पहिला विचार आम्हाला करायचं, देवाची निर्मिती तुम्ही आणि मी आहोत, पण निर्मिती संबंधानं देवाचे विचार काय? नोहाच्या जीवनासंबंधानं, सृष्टी संबंधानं, जगा संबंधानं तो विचार करत असताना शास्त्र सांगतं धार्मिक आणि जग या दोघांच्या बाबतीमध्ये देव विचार करत असतो. ऐका, तुम्ही बिलीव्हर्स आहात, तुम्ही विश्वासणारे आहात, तुमच्या अवतीभोवती जग आहे, ते अविश्वासानं भरलेलं जग आहे आणि अविश्वासाच्या जगाकडे पाहत असताना शास्त्र सांगतं मी मानवाला निर्माण केल्याचा मला अनुताप झाला. ऐका शब्द, ज्याला निर्माण केलं त्या निर्माण केलेल्या व्यक्ती संबंधानं जेव्हा देव या निर्मितीकडे पाहतो, उदाहरणार्थ त्याने माझ्याकडे पाहिलं, मी त्याची निर्मिती आहे आणि देव प्रत्येकाला एका विशेष उद्देशासाठी निर्माण करत असतो. तसं मी पाहिलं, मी 3 देवदूत सांगितलं, पिता पुत्र पवित्र आत्मा, त्रैक्य पण स्वर्गामध्ये. आता ती देवा वास्तविक पाहता एक देव आहे आणि एक देव असल्या कारणानं एकाच देवानं सृष्टीचं चालकत्व आणि ऐक्य एकच देव असं मानतो ना. मग या 3 प्रतिकृती कशाला? पिता पुत्र पवित्र आत्मा. पवित्र शास्त्रामध्ये या तिघांना निर्माण करण्याचं कारण काय? येशूला निर्माण करण्याचं कारण काय? आणि पवित्र आत्म्याला निर्माण करण्याचं कारण काय? हाही प्रश्न तुम्ही कधीच विचार केला नाही, पण त्याही प्रश्नाचं उत्तर आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. देवाकडे सगळ्या गोष्टीचं, प्रत्येक
निर्मितीला आणि देवाकडे उद्देश आहे. कोणत्या उद्देशानं? येशूला का त्याने निर्माण केलं? मानव पाप करेल, पापाच्या उद्धारासाठी माझा एकुलता एक पुत्र जो शब्दाच्या द्वारे निर्माण केला. तर देवाचं येशू ख्रिस्ताच्या निर्मिती मागे हेतू काय होता? ज्यास मानवाचं पतन होईल त्यास माझ्या पुत्राचं कुसावरती बलिदान होईल आणि याच्या बलिदानाच्या द्वारे मानव पुन्हा माझ्याकडे आकर्षिला जाईल. ही देवाच्या येशू ख्रिस्ताच्या निर्मितीबद्दलचा देवाचा हेतू होता. मग आता पवित्र आत्म्याच्या निर्मितीचा हेतू काय? कशाला पवित्र आत्मा निर्माण केला? मग येशू म्हणतो नाही का, मी जातो, पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि मग तुम्ही यहुदात, शमूरणात, जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. आता पवित्र आत्मा कशासाठी दिला तुम्हाला? तुमच्यामध्ये पावर यावं, सामर्थ्य यावं. आता विचार करा, पवित्र आत्म्याला जगामध्ये पाठवलं, पवित्र आत्मा आला. आता निकोदेमसला तो येशू ख्रिस्त स्वर्गराज्या संबंधाने बोलताना काय म्हणतो माहिती का? पाण्यानं आणि आत्म्याने जन्माला वाचून कोणी देवाचं राज्य पाहू शकत नाही. म्हणजे पवित्र आत्म्याचा अनुभव प्रत्येकानं घ्यायला पाहिजे, हे त्याला सांगायचंय. पवित्र आत्मा निर्माण केला आणि अनुभव कोणीच घेत नाही. समजा आता हे सुंदर मोठं चर्च आम्ही बांधलं आणि बांधत आहोत, ते बांधून पूर्ण होणार आहे. पण ते चर्च बांधल्यावर ते भरणं पण गरजेचं आहे ना. म्हणजे नुसतंच मोठं बांधलं, सुंदर बांधलं, लाइटिंग छान केली, लिफ्ट तयार केली आणि मग खुर्च्या सुंदर सुंदर बसवल्या, सगळ्या वस्तू तुमच्यामध्ये देवानं तुम्हाला दिल्या आणि 4च लोक बसले, निर्मितीचा फायदा काय? कशाला देवानं एवढं? तुमच्याकडे पैसे नव्हते, चर्चकडे तेवढे लाख, सव्वा कोटी, 1 कोटी, 1.25 कोटी तुमच्याकडे नाही, देवानं दिले. कुठं कुठं जातो, देतो, लोक येतात आणि त्यांना आनंद वाटतो. एका सिस्टरने आणि तिथं मिटेला गेलं, अहो तुमचं चर्चचं बांधकाम कुठवर आलं? म्हणलं डिसेंबर पर्यंत पुढे थांबा मला, आणि तुमचा अकाउंट नंबर द्या, तुमच्या चर्चचा अकाउंट नंबर द्या आणि मला तुमच्या चर्चला बांधकामासाठी 50,000 रुपये द्यायचे. म्हणजे त्यात देव काम करतो. तो म्हणतो नाही, म्हणजे तुम्हाला निर्माण करताना, चर्च निर्माण करताना देवाचा हेतू स्पष्ट आहे, ते भरलं पाहिजे, काम झालं पाहिजे तिथं. तसं पवित्र आत्म्याला जगामध्ये पाठवताना तो म्हणतो त्याचा उपभोग तर लोकांनी घ्यायला पाहिजे ना, अनुभव तर घ्यायला पाहिजे ना. पवित्र आत्मा येतो, सामर्थ्य प्राप्त होतं. ऐका बरं का, इथं शमशनामध्ये पण ते सामर्थ्य आहे पवित्र आत्म्याचं. घालवलं कशानं? बटानं घालून टाकलं, म्हणजे अनुभव गेला. जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असतो त्यास पवित्र आत्म्याच्या अनुभवामध्ये तुम्हाला टिकावं लागतं. 4 उद्देशानं तुम्हाला निर्माण केलं. मला उद्देशानं कोणत्या निर्माण केलं? तू जाऊन महाराष्ट्र, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या मीटिंगच्या माध्यमातून लोकांवरती प्रभाव टाकावा. आता समजा या उद्देशानं प्रभूनं मला त्याचं ज्ञान दिलं. हे ज्ञान माझ्याकडे नाही, मी स्वतः कधी कधी थक्क होतो. जे रिव्हिलेशन गेलं ते रिव्हिलेशन ऐकून माझ्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. हे कसं काय प्रभूनं मला प्रगट केलं? पण विचार करा, थोडे दिवस मी जसा वाढत जाईल, नाव होईल, पैसा येईल, सगळं येईल आणि आपोआप माझ्या मनामध्ये भावना येईल की आता सेवा नाही करणार, बसून. मला कोणीतरी परवा एकानं सांगितलं, एक व्यक्ती माझ्याशी बोलत होता आणि बोलता बोलता तो म्हटला, त्याच्या आईला तो सांभाळत नाही बरं का, तिला इतका त्रास देतो. तिच्या आईसाठी खर्च केल्यावरती, अटॅक आल्यावर आईसाठी खर्च केला आणि नंतर तो आईला म्हटला की जे काही तुझ्यासाठी 1.5-2 लाख रुपये खर्च केले ते मला ताबडतोब तू द्यायचे, नाहीतर मी तुझ्यावरती पोलीस केस करेल. एवढं बोलला तो मुलगा. आणि तो मुलगा मला काय सांगतो माहिती का, पास्टर मी असा प्रीचर आहे की माझ्या एका उपदेशामध्ये मला 1 कोटी रुपये मिळतात. मी ऑनलाईन प्रीचिंग करतो आणि ऑनलाईन प्रीचिंगचे 1 कोटी रुपये मला मिळतात. माझ्या मुलाला ज्या खेळण्या घेऊन दिल्यात त्या 7 लाख रुपयाची. त्याला मी सांभाळणारे जे कामगार लावलेत त्या कामगाराला मी 80,000 पगार देतो. हे सगळं त्याच्याकडे आहे आणि त्याच्याकडे ती घमेंड. म्हणजे एकदा देवानं तुम्हाला ज्ञान दिलं आणि घमेंड जर तुमच्याकडे आली तर बायबल काय सांगतं? देव म्हणतो मनुष्य निर्माण केल्याचा मला अनुताप झाला. देवाचं मन कठीण बनतं. तुम्ही देवाची निर्मिती आहात. तुम्हाला काहीतरी उद्देशानं देवानं निर्माण केलं. काय तुमचं विजन आहे? देवा एक व्यक्ती, एक सेवक बनवताना, एखाद्या विशेष व्यक्तीला बनवताना देव फार मन लावून काम करत असतो. मला तुम्हाला ते समजेल बघा. त्या स्त्रिया आहेत घरामध्ये, त्या मुलाचा वाढदिवस असतो ना, छोटा असतो मुलगा,
तो स्वयंपाक तुम्ही बनवताना इतकं मन लावून करत असता की त्याची ती आवड आहे. इतकं प्रिपरेशन त्याच्यासाठी, दमणं थकणं तुम्ही बाजूला करता, सगळ्या वस्तू जमा करता, घाम येतो, सगळं करता आणि ते सुंदर बनवता आणि तुमच्या मुलाला तुम्ही प्रेझेंट करता आणि तो म्हणतो खा, आणि तो मुलगा म्हणतो मला हे नको आहे. तो त्या जेवणाला लात मारतो, सांडून टाकतो. त्यावेळेस त्या आईची भावना काय असते माहिती का? हे कशाला मी तयार केलं, ह्याला ते आवडतच नाही. देवाची भावना तुमच्या संबंधानं तशीच असते. जेव्हा प्रभू तुम्हाला निर्माण करून एका स्थानावरती, एका जागेवरती बसवतो ना, त्याच देवाला असं वाटतं मी माझे सगळे श्रम त्याच्यासाठी वापरलेत, सगळे श्रम. जसं या लुसिफरला बनवताना देवानं सगळी कल्पकता एकवटली. त्याचे पंख असे असावे, त्याच्या पंखामध्ये वाद्य असावेत, तो दिसायला असा सुंदर असावा आणि तो नेतृत्व करणारा असावा. एवढंच नव्हे तर त्याच्याकडे त्यांनी 100 कोटी देवदूत, किती कोटी, 100 कोटी देवदूत, आणि त्याचं नेतृत्व त्याला देऊन टाकलं. म्हणजे परमेश्वर एक व्यक्ती निर्माण करताना, एक स्थान निर्माण करताना देव रात्रंदिवस त्याच्या संबंधानं चांगले विचार करत असतो. तसं तुम्ही आणि मी देवाची प्रत्येक जण निर्मिती आहात. लक्षात ठेवा. आता या निर्मितीला परमेश्वर म्हणतो मी निर्माण केल्याचा मला अनुताप झाला, वाईट वाटलं. कशाने वाईट वाटलं? परत वाचा ते वचन. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई हा. फार आहे. हा. त्याच्या मनातील येणाऱ्या हा. विचारांच्या सर्व कल्पना, कुठल्या कल्पना? विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. म्हणजे जेव्हा ज्या व्यक्तीला ज्या उद्देशानं निर्माण केलं आणि त्या उद्देशामध्ये त्याच्या कल्पना बदलल्या. समजते का तुम्हाला? प्रभूनं मला सेवक म्हणून, प्रीचर म्हणून ज्ञान दिलं, सगळं दिलं, आणि माझ्या डोक्यात कल्पना वेगळ्या यायला लागल्या. माझ्या डोक्यातल्या कल्पना वेगळ्या यायला लागल्या. जसं लुसिफरच्या डोक्यात एक कल्पना, लुसिफर कल्पनेमुळेच तो वरून खाली पडला. काय कल्पना होती? माझं सिंहासन देवाच्या सिंहासनापेक्षा, ही कल्पना झाली. वास्तविकतेत तसं घडणार नव्हतं. त्याचं इमॅजिनेशन, त्याला तो मोह झाला, तो जडला आणि त्यानं देवाच्या स्थानाला हात लावण्याचा प्रयत्न केला. देवाने का निर्माण केलं? तर तू फक्त उपासना करावी, आराधना करावी. आणि लक्षात ठेवा, ती जागा पण काही साधी जागा नव्हती. कसली भारी आहे. आणि परवा एका सभेला गेलो, त्या सभेमध्ये नाव नाही सांगत, पण एक फार सुंदर सिंगर तिथे आला. मग नंतर त्यांनी सांगितलं फक्त 45 मिनिटं मी गाणार, 45 मिनिटाच्या वर आम्ही गायचं नाही. 45 मिनिट संपलं, 46 मिनिटावर खाली येणार. आणि मग आकडा पण सांगितला, एवढं द्यायचं. जेवण बॉइल्ड चिकन, दुसरं काही चालणार नाही. आम्हाला काय बी द्या, वरण द्या, भात द्या, उकडलेले अंडे द्या. कधी कधी तर वाटतं हे पोट नाही, कचऱ्याचा डब्बा आहे, एवढं टाकलं जातं, एवढं सगळं. परंतु आता विचार करा, प्रभूनं एवढं ग्लॅमर दिलं तुम्हाला, एवढं ग्लॅमर दिलं, लोक तुमची वाहवा करत तुमच्या जवळ येतात. जेव्हा देव एखाद्या व्यक्तीला निवडतो, गाढवाला निवडलं स्वार होण्यासाठी, तर गाढवाला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या पायाखाली नवीन वस्त्र असतील. कधीच नाही वाटलं गाढवाला. पण त्या दिवशी गाढवाला निवडल्यावर गाढव त्याच्यावर येशू बसला आणि गाढव त्या ठिकाणी ढाळ्यावरती आणि नवीन वस्त्रावरती चालत होता. आता इकडं डोक्यातल्या कल्पना, तुम्हाला सैतान फसवतो कसं माहिती का? तो तुम्हाला कधीच तुमच्या स्थानावर, देवाच्या निर्मितीच्या उद्देशावर कधीच तुम्हाला राहू देत नाही. काय करतो? पहिले कल्पना घालतो डोक्यामध्ये. काय कल्पना माहिती का? तुम्हाला सेवेची कल्पना, देवाच्या उद्देशाची कल्पना, देवाच्या योजनेची कल्पना यावी, याच्यापेक्षा जग आणि जगातल्या गोष्टीची कल्पना तुम्हाला येऊ लागती. आणि इकडं देव म्हणतो निर्मिती, ज्यातला मी निर्माण केलं त्याला निर्माण केल्याचा मला अनुताप झाला. जगामध्ये तुम्ही राहता, पण जग तुमच्यासाठी नाही, जगाला प्रभावित करण्यासाठी प्रभूने तुम्हाला जगामध्ये ठेवलंय. तुम्ही जगाला प्रभावित करावा. जगाचा प्रभाव तुमच्यावरती नाही पडला पाहिजे. जग जसं जगतं तुम्ही नाही जगायचं. तुम्हाला निर्माण केलं, कशासाठी निर्माण केलं?
एका गालात मारली तर दुसरा गाल याच्यासाठी निर्माण केलंय. तुम्ही दुसऱ्याचे 2-4 गाल सरकारनं म्हणून नाही निर्माण केलं. तुम्ही एक गाल केला तर दुसरा गाल पुढं. तरी बंडी मागितली तर हे प्रभूची विश्वासणारा म्हणून का निर्माण केलं? त्याला याच उद्देशानं निर्माण केलेलं आहे. दानिएल कशासाठी आणि कोणत्या उद्देशानं? सिंहाची गुहा असणार आहे आणि त्या गुहेत तुला पडावं लागणार आहे, हाच उद्देश आहे. पण दानिएल जर म्हटलं नाही सिंहाच्या गुहेत नाही पडणार, देवाला काय पडलंय, सिंहाची तोंड बंदच नाही झाली तर उगं मारायचं का तिथं जाऊ? कोणते करणार? नाही, तुला आज जावं लागणार, सिंहाच्या गुहेमध्ये जावं लागणार, पडावं लागणार आहे. प्रभू सिंहाचं काय पडून बघ, अनुभव येईल. दानिएल आपला उद्देश, त्यानं काही प्रार्थना नाही बंद केली. नाही, आता दानिएलला 2 गोष्टीसाठी, एक तर तू प्रार्थना करून तुझं प्रार्थनेचं जीवन सिद्ध करून दाखवायचं आणि त्याचा प्रभाव लोकांवरती पडला पाहिजे. मग तिथं काय केलं, काही लोकांच्या मनामध्ये कल्पना घातल्या. हा सगळं कल्पनेचा खेळ आहे. इकडं त्या लोकांच्या डोक्यात कल्पना घातल्या, असं राजाकडनं फरमान घ्या. आतापर्यंत कोणी सुद्धा आपल्या देवाची महिनाभर प्रार्थना करायची नाही, भक्ती करायची नाही. या कल्पना घेऊन ते राजाकडे गेला, त्याच्यात राजा खजिना टाकला, राजानं फरमानावरती सही केली, घेऊन गेले आणि ते म्हटले या कल्पनेनं दानिएलाच्या प्रार्थनेच्या कल्पना बंद होऊन जातील. इकडं दानिएल फरमान ऐकतो, सगळं करतो, त्याच्या कल्पनेला थोडा सुद्धा तडा जात नाही. ही पण कल्पना त्याच्या डोक्यात आली नाही. मी खिडक्या बंद करून प्रार्थना करेल, मी आतल्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना करेल, मी गुप्त प्रार्थना करेल. त्याची कल्पना एकच आहे, माझ्या देवानं मला जसं प्रार्थना करायला सांगितली तशीच प्रार्थना करणार आहे. आणि तो सिंहाच्या गुहेमध्ये गेल्यावर देव म्हणतो याला निर्माण करण्याचा मला अनुताप नाही झाला, मला गौरव वाटतं. ज्या उद्देशानं याला निर्माण केलं तो उद्देश त्यानं सफल करून टाकलेला आहे. सिंहाला पाहून पण घाबरू नका, सिंहाचे दात पण मोजत बसू नका. बरेच लोक म्हणतात देवा सिंह दे पण बोळका दे, नाही का, त्याच्या तोंडात दात नको, त्याने फक्त गुरगुर करू दे, त्याचे नख गेलेले असावेत आणि तो सिंह नुसता आणि सर्कस मधला सिंह असू दे की जो माणसाबरोबर खेळ. तुम्हाला सर्कशीतल्या सिंहाशी खेळायचं नाही, तुम्हाला खऱ्या खुऱ्या सिंहाशी खेळायचंय. पण लक्षात ठेवा तुमच्या बरोबर यहुदाचा सिंह असणार आहे आणि यहुदाचा सिंह तुम्हाला कधीच कुठल्या गोष्टीची हानी नुकसान पोहोचू देणार नाही. देवानं तुम्हाला का निर्माण केलं? देवाचा उद्देश, प्रभूनं तुम्हाला कोणत्या उद्देशासाठी निर्माण केलं? ज्या उद्देशानं निर्माण केलं तो उद्देश डोक्यातनं कधी देऊ नका. सैतान तुमच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना घालेल, नाही तुला त्याच्यासाठी नाही. आता तिकडं मीटिंगला गेल्यावर बरेच जण येतात, तुमच्यावर सेल्फी. आता अचानक सैतान माझ्या डोक्यात, तुला स्मार्ट आहे, तू हिरो सारखा दिसतो म्हणून तुला फोटो काढतात. मग मी काय म्हणतो, मिनिस्ट्री बन, आता हिरोगिरी, आता हिरोगिरी का, तर लोक माझ्यावर फोटो काढतात. कल्पना कोणत्या उद्देशानं? अरे तू मिनिस्ट्री करतो, वचनाचा प्रभाव आहे तुझ्या सौंदर्याचा. तिथं लिहिलं या लुसिफर संबंधाने, त्याला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला लुसिफरला. म्हणजे जे सौंदर्य काय तुमचं, मिनिस्ट्री हे माझं सौंदर्य आहे, जी सेवा आहे माझी, जी तुमची सेवा, ही सेवा तुमचं सौंदर्य. आता तुम्हाला इकडं तुमच्या उद्देशापासून, विचारापासून सैतान दूर घेऊन जाणार आहे. आणि दूर घेऊन जात असताना इकडं त्याला फक्त एकच काम करायचंय, देवाला चिडवायचंय, देवाला दुःखी करायचंय. बघा बरं का, मानव निर्माण केला त्यास परमेश्वराला सगळ्यात जास्त आनंद झाला असं लिहिलंय. आता काही भाषांतरामध्ये ज्यास आदाम निर्माण केला ना त्यास देव म्हटला आहा, हा शब्द वापरला गेलेला आहे. ते बऱ्याच बायबलमध्ये नाही, पण ज्यास मानव निर्माण केला ना तर देवाच्या मुखात शब्द आला आहा. मग स्त्री निर्माण केली, स्त्री निर्माण केल्यावर तर इतकी सुंदर होती ना, तर ओ मॅन, म्हणजे त्या स्त्रीला देवाच्या दृष्टिकोनातनं स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, त्यानं तिला ओ मॅन, ओ मॅन म्हणजे तो उद्गारवाचक शब्द आहे. काय सुंदर आहे, विचार करा. आता सैतानाच्या डोक्यात काय आलं, हे निर्माण केलं हे त्याचा आनंद आहे, ह्या निर्माण केलेल्या व्यक्तीलाच त्याला दुःख द्यावं. येते का तुमच्या लक्षात? निर्माण केलेल्या व्यक्तीने दुःख, याला पाहिल्यावर आनंद झाला ना, आता याला पाहिल्यावर देवाला दुःख व्हायला पाहिजे. मग याला दुःख कशाने होणार आहे, याच्या विचारांमध्ये मी गोंधळ करणार आहे. बघा समजून घ्या, सैतान देवाला दुःखी करण्यासाठी तुमचं माध्यम म्हणून वापरणार आहे. तुमचे विचार ज्यास बदलले जातात, आत्मिक मनुष्य, आत्मिक व्यक्ती, सेवा करणारं,
आचरण केलेलं विश्वासाचं पात्र, गौरवी पात्र, ज्याच्यासाठी प्रभूनं तुम्हाला निवडलं आणि त्या निवडीपासून फारकत घेऊन तुम्ही देवाला दुःखी करावं याच्यासाठी वेगवेगळ्या कल्पना सैतान तुमच्या डोक्यामध्ये घालणार आणि देव बाकी तुम्हाला बाहेरून नाही बघणार. ऐका बरं का, तुम्ही आता चर्चमध्ये आला, तुम्ही गाणे गायले, तुम्ही खूप छान सगळं देव ते काहीच बघत नाही. काय बघतो माहिती का? हे टमरू, हे डोकं आहे ना, हे बघतो. आणि बाहेरून सैतान तुम्ही खूप सुंदर आहात, खूप छान आहात, तुम्ही खूप छान आराधना करता, मला पण तो सांगतो भरत साहेब तुमच्यासारखं एक बरेच महाराष्ट्रात तुमच्यासारखा प्रिचर नाही. सैतान खुश रहो, खुश रहो, तुमच्यासारखं कोणी नाही. देव ते नाही बघत. ते जाऊ दे, प्रिचर जाऊ दे, हे माझ्या वचनाचं काम आहे, माझं काम आहे. मला प्रभावित करणार तुझे विचार, माझे विचार. आणि देव काय बघतो? तुम्ही देवाच्या घरामध्ये आल्यावर तुमच्या डोक्यात काय विचार चाललेत, समजतंय का? आता तुम्हाला देवाला बदलायचंय. माझं मन, मी तुम्हाला काय सांगते, देवाचं मन बदलायचंय. देवाचं मन काय? तुमच्या विचारानं दुःखी झालं. तुम्ही जे विचार केले, ज्या उद्देशानं प्रभूनं तुम्हाला निर्माण केलं, त्या उद्देशापासून फारकत घेतली. एखाद्या परिवाराला, एखाद्या कुटुंबाला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या सेवकाला देव विशेष उद्देशासाठी, एखाद्या परिवाराला पण विशेष उद्देशानं निर्माण करतो, एखाद्या सेवकाला विशेष उद्देशानं निर्माण करतो, मंडळीमध्ये एखाद्या असणाऱ्या सभासदाला वेगळ्या उद्देशानं निर्माण करतो. उद्देश आहे प्रभूचा, त्या उद्देशापासून त्यानं फारकत घेऊ नये. मला चांगलं फार आनंद वाटतो की जेव्हा वसईला आम्ही जातो ना, तर तिथं जे आपले ब्रदर आहेत, हा डायस, तिथं गेल्यावर म्हणजे पूर्वी कधीतरी त्यांची भेट झाली एका मीटिंगमध्ये, ते भेटले. वचनाचा प्रभाव म्हणजे वसईच्या मीटिंगला कोरोनाच्या नंतर जावं, कोरोनाच्या आधी का नंतर माहित नाही, त्यास गेलो. तिथं प्रभू आम्हाला घेऊन गेला आणि देवाला यांची भेट घालून द्यायची होती आणि त्यांना आमची भेट घालून द्यायची होती. कशासाठी? प्रभूकडे प्लॅनिंग होती, चर्च बांधणार आहे. त्यावेळेस एक व्यक्ती असा पाहिजे की तो त्यांना सपोर्ट करणार आहे. तो व्यक्ती कधी पण गेला ना, गपचूप येतो. जसं खाऊची पिशवी आणावी तशी एक पिशवी गुंडाळून घेऊन येतो. 2 लाख 3 लाख रुपये गपचूप. त्यांच्याकडे पाहिल्यावर कोणाला वाटत पण आहे की हे माणूस एवढं देतो. म्हणजे देवानं त्यांना कोणत्या उद्देशाने निर्माण केलं, त्यांना पैसा कोणत्या उद्देशाने दिला, त्याने त्याचा पैसा देवाच्या राज्यासाठी वापरावा, हा देवाचा उद्देश आहे. आणि जेव्हा तो उद्देश पूर्ण होतो ना, त्याच देव म्हणतो मला तुला बिझनेस देऊन तो बिझनेस सक्सेसफुल करून आणि मला आनंद वाटायला लागला. का? कारण ज्याच्यासाठी निर्माण केलं ते काम तू करत आहे. इतकं सोपं आहे देवाचं जीवन. तो पाहतो, विचार काय डोक्यामध्ये. आता ते पण म्हणू शकले असते, मागच्या दिवसामध्ये कारखान्याला आग लागला आणि त्यांचा सगळा कारखाना उद्ध्वस्त झाला, पूर्णपणे सगळं जळून गेलं. आणि जळून गेल्यावरती ते प्रचंड प्रेशरमध्ये आले. म्हणजे प्रार्थना करा, सगळं पूर्ण कारखाना जळून गेला. परत उभं करणं फार कठीण आहे. आणि कसं उभं करायचं, त्यास माझी एक प्रार्थना होती. ते म्हणले तुम्ही प्रार्थना करा. मी प्रार्थना केली, देवा या व्यक्तीचं अग्नीनं जेवढं नुकसान केलं, परंतु हा कारखाना चालू झाल्यावरती जेवढं त्यांनी कमवलं नाही त्याच्यापेक्षा अधिक कमवलं जाऊ दे. आणि ती प्रार्थना केली. त्याने एक दिवशी कॉल करून सांगितलं, पास्टर त्या दिवशी तुम्ही प्रार्थना केली, 1 वर्षामध्ये मी एवढं कमवलं जे मग 20 वर्षामध्ये सुद्धा कमवू शकलो नाही. देवाचा उद्देश लक्षात घ्या. कोणत्या उद्देशानं प्रभूने तुम्हाला बोलले, त्याच उद्देशाला घेऊन पुढे जायचं. दुसऱ्या डोक्यात काहीच येऊ देऊ नका. बस मला देवाचा उद्देश, विजन पूर्ण करायचंय. आणि ते पूर्ण करत असताना लुसिफर त्याचं कामच तुमचं माइंड डायव्हर्ट करणं. तो तुम्हाला हाताला धरून नेणार नाही. चला चला सिस्टर, चला चला ब्रदर, चला सिस्टर, भांडण करायचंय, हाताने नाही घेऊन जाणार. तो असं नाही करणार, चला यांच्याशी तुम्हाला भांडण करायचंय आणि तुम्ही जरा जोर जोरात भांडा, तसं नाही करणार. तो काय करणार नाही, भांडणासाठी एक पिल्लू तुमच्या डोक्यात टाकणार. तुमचे विचार बदलले पाहिजेत, तुमच्या कल्पना बदलल्या पाहिजेत, तुम्ही डिस्टर्ब व्हायला पाहिजेत. आणि तुम्हाला उद्देश काय तुमचा, कोणत्या उद्देशाने तुम्हाला देवाने तयार केलं, तो तुम्ही उद्देश विसरून जाता आणि तुम्ही तिकडे डायव्हर्ट होता. तो सफल झाला आणि प्रभू म्हणतो, अरे
मी तुम्हाला याच्यासाठी नाही, मी तुम्हाला वेगळ्या उद्देशासाठी निर्माण केलं. आता विचार करा, तुम्ही सगळ्या परिस्थितीमध्ये काम आणि वाईट आहे, येशू ख्रिस्ताची निंदा करत आहे, तोंडावर थुंकत आहे, फटके मारत आहे, आणि त्याला विचारतंय सत्य काय. येशूला म्हणतात बलजबूल, भूतांचा अधिपती. सगळं ऐकून येशू एकदम काम आहे, आणि तिकडं त्याला देवाचा उद्देश, देवानं त्याला पाठवलं होतं पृथ्वी तलावर. कोणता उद्देश? तिकडं क्रुसावरती. त्याला माहिती आहे फिलिंग काय, भावना काय. ए बाप्पा, यांना हा उद्देश. मग आता विचार करा, त्याला एवढं थुंकले, एवढं मारलं, एवढं त्याच्या निंदा केली, मग उद्देशापासून भरकटला का? नाही भरकटला. निर्मितीबद्दल देवाला आनंद वाटला. जर तुम्ही जगताना निर्मिती कशासाठी, माझं कॉलिंग, माझं पाचारण, माझं स्थान, माझी जागा कशासाठी प्रभूनं निर्माण केलेलं आहे. जगाचा कोणताच प्रभाव तुमच्या वर्तनावर, तुमच्या जीवनावर, तुमच्या आत्मिकतेवर कधी पडता कामा नये. कधीच तुमच्या आत्मिकतेवरती प्रभाव पडू देऊ नका. तुम्ही सैतान जेव्हा तुम्ही डिस्टर्ब होता ना, त्यास त्याला खूप अरे निर्मिती बिघडवली, उद्देश सफल झाला. कधी डिस्टर्ब होऊ नका, कधीच डिस्टर्ब होऊ नका. तुमचं नातं फक्त देवाशी मजबूत करणं, याच उद्देशानं प्रभूनं तुम्हाला पृथ्वी तलावरती ठेवलं. तुम्हाला जिवंत ठेवण्याचं कारणच तुम्ही देवाशी कनेक्टेड असावेत, बस, दुसरं कोणतं नाहीये. आणि म्हणून इथं मानवाला निर्माण केल्याचा देवाला वीट आला किंवा वाईट वाटलं का, तर त्याच्या डोक्यातल्या कल्पना कशा एकसारख्या वाईट, नुसत्या वाईट नाहीत. कशा? एकसारख्या वाईट. म्हणजे विचार करा, सैतान तुमच्या डोक्यात एक कल्पना नाही घालणार, अख्खी सिरियल घालणार. सिरियल कळतं का नाही तुम्हाला? सिरियल 2 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष चालते, आणि आम्हाला एवढी आवडती, आणि तुम्हाला कल्पना घातल्या, आणि त्या कल्पनेला तुम्ही रिस्पॉन्स दिला की तो एकसारख्या कल्पना घालत राहतो. म्हणून पहिल्याच कल्पनेला प्रतिबंध करा. पहिलीच आयडिया आली की जाओ, का त्याने दुसरी कल्पना तुमच्या डोक्यामध्ये घालावं. बरं, त्याला सगळ्यात जास्त तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे, सगळ्यात जास्त. विचार करा, तो दिवस रात्र वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला आयडियाज देणार आहेत, कल्पना देणार आहे. का? तर देवाच्या कल्पनेपासून तुम्ही विभक्त व्हावं. देवाची कल्पना तुमच्या डोक्यात कशी असणार आहे? तो दिवस रात्र त्या कल्पना घालणार. आता काय घडलं या ठिकाणामध्ये? सगळ्या जगामध्ये हा प्रॉब्लेम होता. 8व्या वचनामध्ये वाचा बरं, 8वं वचन. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा दृष्टी होती. पुढे का, कशासाठी? नोहाची वंशावळी म्हणून. तेव्हा परमेश्वर मी उत्पन्न केलेल्या मानवास भूतलावरून नष्ट करीन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करेन, कारण त्यास उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती. नोहाची वंशावळी. आता इकडं देवाचे विचार सगळ्या लोकांच्या बाबतीमध्ये देवाने अगदी कन्फर्म केले, पक्के करून टाकले. मी सगळ्यांचा नाश करणार. इकडं नोहाच्या बाबतीमध्ये देवाचं मन परिवर्तन. आता नोहा पण मानवच आहे. बरं, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. नोहा नीतिवान होता, परमेश्वराचं भय बाळगणार होता, धार्मिक होता. त्याच्या संबंधाने पुष्कळ विरुद्ध वापरली. एवढा चांगला नोहा होता. 120 वर्ष शुभवर्तमान सांगितलं, तारू बांधलं, कुटुंबाला आत घेऊन गेला. बाहेर पडल्यावर दारू पिऊन पडला ना, तारवाच्या बाहेर पडल्यावर तो दारू पिला. मग तुम्ही मला सांगा, दारू पिऊन तो नग्न पडला, हे सगळं नोहामध्ये होतं. मग देवाची कृपादृष्टी त्याच्यावर का होती? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. सगळं जग भ्रष्ट असताना नोहा भ्रष्ट जगामध्ये भ्रष्ट राहिला नाही. सगळं जग भ्रष्ट असताना नोहा भ्रष्ट जगामध्ये भ्रष्ट झाला नाही. पण भ्रष्ट जग नष्ट झालं तेव्हा नोहामध्ये ती भ्रष्टता आली. काय हे तुम्हाला सांगतो माहिती का? तुम्ही स्वतःला इतकं सांभाळायचं असतं. नोहा संबंधानं म्हटलं, तो धार्मिक होता, तो नीतिमान होता, परमेश्वराचं भय बाळगणार होता. देवानं त्याला वाचवलं तरी तो पुन्हा भ्रष्ट झाला, पुन्हा दारू पिला, नग्न पडला. आणि आम्ही पाहतो देवानं तरी त्याच्या बाबतीमध्ये, आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, देवाचं मन कसं बदलणार?
नोहा तारवाच्या बाहेर दारू पिऊन पडला. हे पडल्यानंतर देवानं त्याला शासन का केलं नाही, हा सगळ्यात मोठा माझा प्रश्न आहे. का त्याला शासन नाही देवानं केलं? शासन करायला पाहिजे होतं. एवढं सगळं त्यांनी चुका केल्या. त्या लेकरांसमोर उघडा नागडा पडलेला आहे, द्राक्षरसानं मस्त झालेला आहे. देवानं आपलं मन, म्हणजे जगाचा नाश करण्याचं कारण काय? देवानं आपलं मन पक्क केलं होतं की हे जे जग आहे हे जग भ्रष्ट झालेलं आहे आणि अनितीने भरलेलं आहे. मग नोहामध्ये ती अनिती आली, पण नोहाच्या बाबतीत देवानं सॉफ्ट कॉर्नर का घेतला? देवाचं मन का बदललं? मला वाटतंय 8वा अध्याय 20 वचन वाचूया. 8वा अध्याय 20 वचन, उत्पत्तीचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं 20 वचन. नंतर नोहानं परमेश्वरासाठी वेदी बांधली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवरती त्यांचे होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधी शाप देणार नाही. कधी शाप देणार नाही? कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्टच असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवाचा कधीही संहार करणार नाही. आता जेव्हा देवानं पहिल्या सृष्टीचा नाश केला, जगाचा नाश केला, देवानं मन पक्क केलं. जेव्हा माणूस चुकेल, कल्पना वाईट असतील, त्याचा नाश करून टाकेल. आता अचानक देवाचं मन कसं बदललं? तो म्हणला नाही, आता जगाचा नाशच करणार नाही. काय घडलं? कोणती घटना? जी घटना तुम्हाला आणि मला या प्रकारे आत्मिक जीवनामध्ये एक इन्स्पायरेशन देते की तुम्हाला देवाचं मन तुमच्या परिवारासंबंधानं, तुमच्या व्यक्तिगत जीवनासंबंधानं, तुमच्या स्पिरिच्युअल लाईफ संबंधानं देवानं जर एखादा निर्णय घेतला, ऐका, एवढं पॉवरफुल मोशेनं सेवा केली. त्या मोशेकडे पाहिल्यावरती कधी कधी मला सुद्धा भीती वाटते. माझी एवढी धावपळ आहे ना, कधी कधी शांत बसल्यावर मी विचार करतो, अरे मी एवढी पळापळ करतो, एवढं मी विश्रांती घेत नाही, काय करत नाही, मी माझ्या जीवनाचा कधीच विचार केला नाही. आणि सगळं विचार करताना अचानक माझ्या डोक्यामध्ये एकदम चरळून जातं, अरे या मोशेनं राजवाडा सोडला, सगळं सोडलं आणि या इस्रायल लोकांना कनानामध्ये घेऊन निघाला. आणि जाता जाता या लोकांच्या प्रभावामुळं मोशे एवढा डिस्टर्ब झाला, या लोकांमुळे त्यानं दगडी पाट्या फोडल्या, म्हणजे देवाची पण आज्ञा त्यानं मोडली. इतका लोकांच्या सहवासामध्ये राहून राहून तो देवाला आणि देवाच्या आज्ञेला पण विसरून गेला. आणि तिकडं परमेश्वरानं मन बदलवलं आणि तो काय म्हटला, तू सगळं सोडलं, फारोचं वैभव सोडलं, तारुण्य तुझं सेवेमध्ये घालवलं आणि तिकडं तू पळाला. आता तू म्हातारा झाला आणि इस्रायल लोकांना 40 वर्षाचा प्रवास तू करायला होतो. पण जेव्हा कनान जवळ आला त्याच देव त्याला काय म्हणतो, तू कनानात जायचं नाही. विचार करा, देवानं मन बदललं त्याचं. ज्यानं एवढा त्याग केला, देवानं त्याचं मन बदलून टाकलं. तू नाही जायचं, तुझ्या बरोबर यहोशुवा तो लोकांचं नेतृत्व करेल. मग देवानं त्याचं मन तिथं बदललं. एवढं सगळं करून मन बदललं. नोहाच्या बाबतीमध्ये असं का घडलं? त्यानं आपलं मन बदलून टाकलं. मोशेला नाही गय, त्याला सोडलं नाही बरं का, त्याला म्हणलं नाही जायचं, तुला आता कणाला लांबून बघ, दिसतंय ना तिकडं, एक गोष्ट सांभाळा बरं का, गौरव लांबून बघा, बघू नका, गौरवात टिकून राहा. लांबून बघणं हे तुमचं ध्येय असू नये, हे तुमचं मिशन कधीच असता कामा नये. मिशन काय आमचं? मी गौरवात राहिलं पाहिजे. मोशेला 100% परमेश्वराचा हा शब्द ऐकल्यावर मोशे आतमध्ये तुटला असेल. अरे ज्याच्यासाठी मी मेहनत केली, मला वाटलं तळमळीनं या लोकांसाठी रात्रंदिवस ऐक रानामध्ये आणि लावे पक्षी का तांबडा समुद्र दुभावणं, खडकातनं पाणी काढणं, एवढं सगळं गौरव आता दुधामधाचा प्रदेश टप्प्यावरती आला आणि प्रभू म्हणतो तुला जायचं नाही. परमेश्वराचं मन एवढं कठीण माझ्या बाबतीमध्ये झालं आणि तो तिथं मेला आणि त्याचं प्रेत उचललं गेलं, नाही त्याला बघू दिलं. नोहाच्या बाबतीमध्ये असं का घडलं? देवाचं मन बदललं. नोहानं तारू बांधला, त्याचं कारण मला वाटते 20व्या वचनामध्ये वाचूया. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली. देवाचं मन बदलायचं तर वेदीशिवाय कोणीच परमेश्वराचं मन बदलू शकत नाही. वेदी बर का, आणि या वेदीला
तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान असलं पाहिजे. वेदी तुमच्या परिवारासाठी, तुमच्या घरासाठी तुम्हाला वेदीची नितांत गरज आहे. जीवनातल्या समस्या, अडचणी किंवा परमेश्वराच्या अंतःकरणातली कठोरता निघून गेली पाहिजे, तर त्याच्यासाठी वेदीची गरज आहे. आता त्या वेदीचं वैशिष्ट्य काय? या वेदीवरती अर्पण होणं, अर्पण करणं गरजेचं आहे. अर्पणाशिवाय वेदीला अर्थच नाही ना. समजा वेदी बनवली, वेदी म्हणजे तुमची प्रार्थना आहे, वेदी म्हणजे तुमची सेवा आहे, वेदी म्हणजे तुम्ही जी आराधना करता ती पण वेदीच आहे. दानधर्म तुमची वेदी, त्या वेदीवरती तुम्ही देता. परंतु वेदीवरती जे तुम्ही देता, या वेदीला तुम्ही बांधल्याबरोबर, समजा एखाद्याने प्रार्थनेची वेदी बांधली, जी व्यक्ती, जो परिवार जास्तीत जास्त प्रार्थना करतो, त्या प्रार्थनेच्या वेदीवरती तुम्ही प्रार्थना सादर करत असताना जेवढ्या तुम्ही तुमच्या परिवारामध्ये प्रार्थना कराल, जेवढ्या तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये तुम्ही प्रार्थना कराल, प्रार्थना ही एक अशी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही प्रार्थनेला बसता त्यास देव तुम्हाला ओलांडून पुढे जाऊ शकत नाही. मन बदलतो देव. उदाहरण पवित्र शास्त्रातलं दाखवत तुम्हाला. कनानी स्त्री तिथं प्रार्थना करते, म्हणती माझ्या मुलीला दुरात्मा लागलेला आहे आणि तिच्यातला दुरात्मा काढा. त्यास येशू काय म्हणतो, बाई मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही म्हणून तिने प्रार्थना बंद केली नाही. ती म्हणते अहो कुत्र सुद्धा मेजावरचं पडलेलं खाती. त्यास येशू म्हणतो असला विश्वास मला कुठं सापडलेला नाही. त्या प्रार्थनेच्या वेदीला पाहून म्हणतो जा तुझी मुलगी बरं झालेली आहे. देव मन बदलतो. आधीचं मन काय होतं, त्या मेजावरचं कोण कुत्र्याला खाल्लं आहे, देवाचं मन ठरलेलं नाही बदलणार मी. कसं देऊ त्या वेदीवरचं मेजावरचं काढून, या तुझी आई तू कनानी आहेस आणि तुझा आमचा काही संबंध नाही, आमचं तुझ्याशी काही नातं नाही. पण देवानं मन बदल. प्रार्थनेची वेदी आहे. पण तो एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही अधिक प्रार्थना करता, लक्षात घ्या, जितक्या जास्त तुम्ही प्रार्थना कराल ना, तितकं जास्त देव तुमच्याविषयी सॉफ्ट बनत जातो. तुम्ही प्रार्थना करत नाही ना, म्हणून देवाचं मन कठोर झालेलं असतं. प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये त्याचं महत्वाचं स्थान नसेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, प्रार्थना न केल्या कारणानंच मनुष्य पापाकडे आकर्षिला जातो. ऐका बरं का, माणसाच्यातून पाप घडण्याचं कारण काय? येशू ख्रिस्त क्रुसावर जाण्याच्या अगोदर त्यानं रात्रभर प्रार्थना केली बरं का, आणि त्याला 3दा, मी आधी तुम्हाला सांगितलं, 3दा डिस्टर्ब झाला त्या प्रार्थनेमध्ये. आणि तो जर डिस्टर्ब झाला असता तर कदाचित वधस्तंभावरचे 7 शब्द बदलले असते. त्या दिवशी जर येशू ख्रिस्तानं डोंगरावरती प्रार्थना थांबवल्या असत्या तर त्याच्या मुखातनं कुरकुर निघाली असती, इस्रायल लोकांसंबंधानं शाप निघाले असते, आणि जे लोक क्रुसावरती देत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी वाईट निघालं असतं. परंतु त्यानं प्रार्थनेनं स्वतःला एवढं मजबूत केलं, एवढं मजबूत केलं, आणि इकडं असं लिहिलं, तो प्रार्थना करू लागला, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले, आणि तिकडं येशू ख्रिस्त क्रुसावर गेला, आणि इकडं त्यानं प्रार्थना, ही क्रूस ही त्याची वेदी आहे, आणि त्या वेदीवरती त्यानं प्रार्थना केली. काय प्रार्थना केली? हे बाप्पा यांना क्षमा कर, हे काय करतात ते कळत नाही. या वेदीवरची प्रार्थना, आता त्या वेदीवरच्या प्रार्थनेमुळं थोडसारी माझं तारण झालेलं आहे. तुम्हाला आणि मला तारण मिळण्याचं कारण, जर क्रुसाची वेदी येशू ख्रिस्तानं तयार केली नसती, त्या क्रुसावरती तो अर्पण झाला नसता, तर कदाचित उद्धाराचा मार्ग आम्हाला समजला नसता, उद्धार आम्हाला कधीच मिळाला नसता. लक्षात ठेवा, तुमची प्रार्थनेची वेदी कोणाला तरी तारण देणार आहे, कोणाला तरी उद्धार देणार आहे, कोणता तरी परिवाराचा बचाव करणार आहे. आणि म्हणून देवाचं मन जर बदलायचं आहे आमच्या शहरासाठी, मला आनंद वाटतो उद्या तुम्ही उपास प्रार्थनेची वेदी तयार करत आहात. या वेदीवरचं अर्पण ऐकून परमेश्वर जर काही त्यानं निर्णय घेतला असेल तर तो निर्णय तो बदलून टाकेल का? या प्रार्थनेच्या वेदीमध्ये ती ताकद आहे. काही निर्णय असतात देवाचे, ठरलेले असतात. तुम्हाला काय वाटतं? एक चर्च, एक परिवार, एक व्यक्ती जसं त्याला निर्माण केलं तर देव सगळंच त्याच्या बाबतीत सॉफ्ट करत राहतो असं नसतं. देव आहे तो. देव सगळं तुमचं जीवन पाहतो, मंडळी पाहतो. आज मी मंडळांमध्ये फिरतो ना, त्या मंडळांची अवस्था मी बघत असताना, ज्या प्रार्थना करणाऱ्या मंडळ्या आता प्रार्थनेमध्ये नाहीत, अशी परिस्थिती मंडळांची. कधी कधी फार प्रार्थनाशील मंडळ्या होत्या, पण आता त्या मंडळीत प्रार्थनेचा अभिषेक नाही. काय घडलं? कसं काय हे सगळं झालं? एक विचार, एक कल्पना देवाला दुःखी करून गेली, आणि देवाला दुःखी केल्याबरोबर देवानंच हात सोडला.
येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या देवा म्हणजे येशूचा हात देवानं एका गोष्टीमुळे, कोणत्यामुळं? जगाचा पापाचा प्याला तो पिला, देवाने त्याचा हात सोडला. म्हणजे जिथं पाप आहे तिथं देव हात सोडतो. बरं, आता पापापासून पश्चाताप, वेदीचं वैशिष्ट्य काय माहिती का? वेदी तयार करण्यामागं पापाचा गोळा वेदीवरती अर्पण करायचा. आणि अर्पण करताना काय करायचं माहिती का? त्याला छाटायचं, तुकडे तुकडे करायचे आणि ते तुकडे वेदीवरती ठेवायचे, अग्नी टाकायचा आणि अग्नी टाकल्यावर त्याच्यावरती ते अर्पण. म्हणून तर नोहानं वेदी तयार केली. त्यांनी काय म्हणलं? शुद्ध पशु पक्षी, काय? सर्व शुद्ध पशु, सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी, सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे होमार्पण. म्हणजे वेदी तयार करून सोडून नाही दिलं, त्याच्यावरती अर्पण. आता तुम्ही प्रार्थनेची वेदी केली, पण प्रार्थनेच्या वेदीमध्ये शुद्धता कुठे आहे? शुद्ध पशु आणि शुद्ध प्रार्थना अशीच नसते. प्रार्थनेमध्ये शुद्धता तेवढी महत्वाची आहे. देवाचं मन बदलायचं तर पहिल्यांदा आता कोण अर्पण होणार आहे? आता तुम्हाला कोकऱ्याचं, ओल्याचं, पाडव्याचं बळी द्यायचं नाही. रोमकराच्या पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 1-2 वचनामध्ये म्हटलंय, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करा. त्या प्रार्थनेच्या वेदीवरती दुसऱ्या तिसऱ्याचं नाही, तुमच्या स्वतःचा यज्ञ करायचा आणि तुमच्या स्वतःचा यज्ञ तुम्ही, तुमचे डोळे, तुमचे हात, तुमचे कान, तुमचं तोंड, सगळ्या गोष्टी वेदीवरती तुम्ही आता प्रार्थना. देवा, इथून पुढं हे शरीर फक्त तुझं असेल, हे शरीरामध्ये असणारं राज्य तुझंच राज्य त्याच्यावरती असणार आहे, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला माझ्या शरीरावरती राज्य करू देणार. आणि जेव्हा तुम्ही ती वेदी तयार करता आणि त्या वेदीवरती तुमचं शरीर, तुमच्या प्रार्थना तुम्ही अर्पण करता, प्रभूला वेदी बनायला सुरुवात केल्यावर तुम्ही आता उद्या प्रार्थनेची वेदी तयार करणार, इकडं देव म्हणाल नाही रे. शिलो संबंधाने मी काही ठरवलं असेल ना, यांनी प्रार्थनेची वेदी केल्याबरोबर तो म्हणतो माझं मन बदलतो. इतकी प्रार्थना देवाला आवडती. वेदीचं एवढं महत्व पवित्र शास्त्रामध्ये आहे. वेदी देवाच्या जवळ जाण्याचा माध्यम आहे. सगळ्यात जवळचं माध्यम कोणतं? तर वेदी. देवानं का मन बदललं? वेदी. जर तुमच्या जीवनात वेदी नसेल आणि तुम्ही संकटामध्ये असाल आणि तुमची संकट टळत नसेल, नीट ऐका, कुणी व्यक्तीनं तुमच्यासाठी प्रार्थना केल्यावर तुमच्या जीवनातली संकट जाणार नाहीत. पण ज्या दिवशी तुम्ही वेदी बांधाल त्या दिवशी परमेश्वर आपोआप त्याचं मन बदलेलं नाही. या लोकांनी जे मला पसंत पडलं ते केलं आणि मला काय पसंत? तर मला वेदी पसंत आहे. देवाला वेदी पसंत आहे. वेदी असू द्या. नोहानं तारवातनं बाहेर पडल्यावर गडबड केली, त्याने वेदी तयार केली. तुमची वेदी कुठे आहे? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही वेदी तयार करताना त्यास तुमच्या डोक्यात फक्त देवाचे विचार असतात. बघा, घर बांधायला लागल्यावर तुमच्या डोक्यात एक कल्पना असते, घरातल्या वस्तू काय असाव्यात, नाही का? घर बांधताना सगळ्या कल्पना तुमच्या डोक्यात आणि सारं लक्ष तुमच्या घराकडे. मला तर आठवतं मागच्या काही दिवसामध्ये घर बांधताना लोक चर्चला पण येत नव्हते. का? ते म्हणत नाही आमचं घर बांधायला लागलो आम्ही. चर्चला पण नसायची. पुष्कळ ठिकाणामध्ये मी बघितले. आता नाही, आता आपले लोक इतके हुशार झाले की असतात मध्ये. पण मला पूर्वी सोलापूरमध्ये नुकतंच आलो होतो ना, त्यावेळेस तो अनुभव आला. ते सांगणे घर आम्ही बांधायला लागलो. म्हणजे घर बांधताना त्यांना देवाचं पण महत्व नव्हतं. घर बांधताना आता मी हे तुम्हाला का सांगतो, तुम्ही वेदी बांधताना डोक्यात काय येणार आहे? परमेश्वराचे विचार. आणि विचार करा, एवढं तुम्ही परमेश्वराशी संलग्न होणार, समरूप होणार की तुम्हाला डोक्यात काहीच नाही. वेदी 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 वेदी, प्रार्थना 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 प्रार्थना, सेवा 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 सेवा, समोर आलं तर सेवा, समोर आलं तर सेवा. आता तुम्ही जर मला विचारलं तर माझ्या डोक्यात फक्त मीटिंग 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 मीटिंग. पुष्कळ लोक म्हणतात मला काल भेटलं, अहो तुम्ही किती अशक्त झाला. मग काय आता खाऊन पिऊन दष्टपुष्ट धावपळ करायची, जायचंय, कोणी काय देईल, कोणी काय देईल ते खायचं. घरामध्ये असल्यावर आमचे घास भरवते, अंडे दूध सगळं देते, बरोबर काळजी घेते. बाहेर गेलं त्यांना म्हणू नाही माझं वेळ दुधाची झाली, ते म्हणाले वाळ चालले, सेवक कुठं आला, हे ज्याला काय दूध द्यायचं का काय करायचं नाही सांगतात. आईचं माझं तसं नाही. ते सकाळी कितीला मीटिंगला जायचंय, कितीला जाणार आहे बाबा तू, मी तिला सांगतच नाही. अगं 6ला जायचंय, 4ला उठून अंडी उकडून, अगं एवढ्या सकाळी जात नाही. ही प्रकृतीची काळजी करते का? माझ्या डोक्यात काय नुसती मीटिंग, माझ्या डोक्यात ते खाणं पिणं नाही. तिथं विचार तुम्हाला काय आवडतं काय नाही. लोक जमलेले आवडतात आणि प्रचार करायला आवडतं, दुसरं काय आवडतं? डोक्यात तेच आहे हो.
जेव्हा तुम्ही वेदी मानता त्यास तुमच्या डोक्यात फक्त परमेश्वराचे विचार आहे, दुसरे कोणतेच विचार नाही. आणि असं मग आता विचार करा, तुम्ही वेदी बांधला, देवाला एवढं वाटतं अरे हे फक्त माझेच विचार करतात, हालेलुया. हे माझेच विचारानं भारावलेले आहेत, यांच्या डोक्यात दुसरं काहीच नाही, यांच्या डोक्यात फक्त वेदी वेदी वेदी, प्रभूला पसंत पडतं. ते विचार पाहिल्यावर इकडे देव म्हणतो ते माझा एवढा विचार करतात, मी यांच्याविषयी कशाला वाईट विचार करू. हालेलुया. याच्यासाठी वेदी आवश्यक आहे. देवाचं मन बदलण्याचं माध्यमच वेदी. दुसरी गोष्ट वाचा. नंतर नोहाने परमेश्वरासाठी पहिली गोष्ट वेदी वेदी बांधली हा. आणि सर्व शुद्ध पशु हा. व सर्व शुद्ध पक्षी हा. यातले काही घेऊन हा. त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. त्या वेदीवर त्यांचे होमार्पण केले. होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास बस घेऊन बस 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 त्यानं काय केलं, वेदी तयार केली आणि त्याच्यावर होम अर्पण. होम म्हणजे जे पण सुवासिक आहे अशा प्रकारचं प्रभूला पसंत पडणारं वस्तू किंवा प्राणी किंवा पशु त्या वेदीवरती अर्पण करा. देवाला काय आवडतं पहा, हाबेलाचं अर्पण मान्य करण्याचं कारण त्यानं सुवासिक असणाऱ्या पशुचं अर्पण केलं. कायनानं वास नसलेलं अर्पण, ऐका बरं का, ज्याला अर्पणाला वास नाही तसलं अर्पण त्याने केलं. त्याने शेताचं अर्पण, शेताच्या अर्पणाला काय वास असणार आहे, कुठं जळाला तर धुराचा वास येतो आणि धुराचा वास आला तर तुम्ही नाक बंद करता. आणि याच्या उलट कोंबडी कापली, बकरं कापलं, बिर्याणी करता तर तुमची चाललेली पावलं थांबतात, मुद्दामून तुम्ही म्हणतात ते त्यांची बिर्याणी, त्यांना गडबड असते, तुम्ही कटाव कारण त्यांना जेवायचं असतं, पण तुम्ही मुद्दामून गप्पा लांबवता लांबवता लांबवता, लाज कसं त्यांची जेवणाची वेळ झाली असते, मग ते म्हणतात जा 2 घास खाऊ, आणि त्या वासानं तुम्हाला भुलवलं नाही का. प्रभूला अशाच प्रकारचं वेदी पाहिजे की देव जेव्हा, तुम्हाला आठवतं का, अब्राम त्याच्या डेऱ्याजवळून तिघ जात देवदूत जात असताना अब्रामानं त्यांना पाहिलं आणि तो म्हटलं झाडाखाली बसा, बायकोकडे गेला आणि म्हटलं पटकन एक वासरू आणलं आणि मला छानपैकी जेवण कर. आणि इकडे देवदूताना होतो जरा बसा ना, माझ्या बायकोनं आतमध्ये पक्वान करत आहे, मटणाचं कालवण करत आहे. देवदूतांची इच्छा पण झाली नाही पुढे जायची. अजून एक गोष्ट मला सांगू का, शास्त्रात असं लिहिलंय स्वर्गामध्ये देवदूत काही खात नाही पित नाही. मग पृथ्वी तलावर आल्यावर देवदूत कसे काय ते मटण खाऊन गेले. इकडे प्रभू सांगतोय तुम्हाला एक महत्वाची गोष्ट, हे सुवासिक अर्पण इतकं भारी असतं ना, या सुवासिक अर्पणाच्या द्वारे तुम्ही स्वर्गाच्या राज्यात काय स्वर्ग वा भूक नाही काय ते गाणं होतं की ते, आता संडे स्कूल मी काय जास्त गेलो नाही. हा म्हणा, स्वर्ग ऐसी सुंदर जगह. हा, स्वर्ग है ऐसी सुंदर जगह, मेरा येशू रहता वहा भूक नाही. भूक नाही म्हणजे स्वर्गामध्ये बकरं नाही, कोंबडं नाही, बासुंदी नाही, शिरापुरी नाही, का तर तिथं भूकच नाही ना. इथं चोचले हो, इथंच होते, स्वर्गात नसणार. देवदूत खाली आल्याबरोबर त्यांना ते मटणाच्या कालवणाने त्यांच्यावरती भुरळ टाकले. 3 देवदूत तिथंच थांबले. वास, सुवासिक. बघा, एखाद्या घरात मी पण गेलो ना, ते म्हणलं ना जेवणाचा आग्रह तुम्ही जेवून जा पाळक साहेब, पोळ्याचा वास आला की मी गपचूप उठून जातो, मला नाही आवडत ना त्या. मग मी माझा डायलॉग कसा, जेवण चालू का तर ते मला आवडत नाही, मग कसं काय खायचं. हा, त्याने जर सुंदर नाही, तुम्हाला सांगत नाही तर मारा करताल, तसंच झालं ना. व्हेज आणा म्हटल्यावर असं व्हेज आणलं की नाका तोंडातनं बाहेर यायला लागलं व्हेज, म्हणून सांगत नाही काय आवडतं आणि ते नकोच मला सांगायला. युट्यूबवर जातं असे फेकून मारते जेवण की विचारायला. पण जे आवडतं, इकडं देवदूतानं सुवासिक असणारं ते मटणाचं कालवण ज्यानं अब्रामानं बनवलं आणि ते बनवल्याबरोबर त्यानं ते खाल्लं. आणि इकडं आपल्या मनातल्या गोष्टी, मनात ते सांगणार नव्हते सदोम गोमोराचा नाश करायला चाललं, पण इकडं याच्या सगळ्या असणाऱ्या प्रभावानं देवदूतानं वास घेतला आणि त्याला मनातल्या गोष्टी सांगितल्या. कसं देवाचं मन बदलणार आहे, परमेश्वराचं मन बदलायचं तर वेदीवरती असं अर्पण करा की त्याचा सुगंध प्रभूकडे जाईल. कोणतं अर्पण? वेदीवरती तुमची प्रार्थना, ती प्रार्थना शुद्ध मनानं प्रार्थना करा, याचा वास येतो देवाला. प्रार्थनेचा नाही, शुद्ध मनाच्या प्रार्थनेचा. कुठल्या प्रार्थनेचा? शुद्ध मनाच्या. नुसती आराधना नाही, शुद्ध मनाची आराधना. परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? ज्याचे हात शुद्ध, ज्याचं
हृदय मन शुद्ध, जेव्हा तुमच्या आराधनेमध्ये तुमचं अंतःकरण शुद्ध असतं, ती आराधना प्रभूला सुवासाप्रमाणे जाते. तुम्ही किती सुंदर गाणं गाता याच्यावर देव प्रसन्न होत नाही, तुमचं मन किती स्वच्छ आहे याच्यावरती देव आपलं मन बदलतो. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा परमेश्वराच्या घरात येतो, आम्ही वेदी तयार केली, आराधनेची विधी तयार केली, हे नाही महत्वाचं बरं का, हे काहीच महत्वाचं नाही. हे त्या लुसिफरकडे याच्यापेक्षा भारी होतं आणि त्याच्या सहित त्याला खाली टाकलं. हे नाही महत्वाचं, हे महत्वाचं आहे. इथलं शुद्ध अशुद्ध, इथं याचा श्वास घेतला जातो. माझं प्रीचिंग नाही देवाला प्रभावित करणार. आता मी खूप छान बोललो, एवढं इकडून तिकडून काढलो, हे इतकं सुंदर, ते वेदी अमक तमक, काय करणार आहे तो सगळं सांगतो. शुद्ध हृदय शुद्ध, मन स्वच्छ. मन बदलायचंय तर तुमचं मन स्वच्छ होणं गरजेचं आहे, तुमचे विचार स्वच्छ होणं गरजेचं आहे, तुमचे नातेसंबंध स्वच्छ होणं गरजेचं आहे. हे वेदीवरती अर्पण आहे. परिवारामध्ये जर देवाचं मन बदलायला पाहिजे तर परिवारातले एकमेकाचे नातेसंबंध सुद्धा स्वच्छ व्हायला पाहिजे. मंडळीमध्ये तुम्ही अर्पण करता, नातेसंबंध स्वच्छ झाल्याशिवाय कसं अर्पण होणार, कसं त्या ठिकाणामध्ये परमेश्वर त्या वेदीवरती. समजा परमेश्वर या चर्चमध्ये आला, आराधना करत आहे, तुम्ही आराधना करताना वेदीवरती अर्पण केलं आणि आराधकांचंच मन एकमेकांशी वाईट आहे, कसं मान्य होईल? देव कसं मन बदलेल? नाही बदलणार. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये येता, जे तुम्ही प्रभूला देता ते स्वच्छ आणि शुद्ध असं लिहिले शास्त्रामध्ये. शुद्ध अंतःकरण आणि त्या शुद्ध मनाची आराधना त्यानं सादर केली. आता 21 वचनामध्ये काय म्हटले वाचा. पुन्हा कारण परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतर भूमीला, मानवामुळे इथपर्यंत भूमीला कधीही शाप देणार नाही. कशामुळे म्हटलं? आता देवाने मन बदललं. कशामुळं? सुवास. वेदी, त्यानंतर आम्ही पाहतो की सुवास नाही बरं का, पुन्हा ती मला आमच्या घरात सुवास आहे, तो तुलाच राहू दे. वेदी, सुवास. लोकांकडे वेदी आहे पण सुवास नसेल. आणि ऐका, देवाला सुवास इतका आवडतो. परमेश्वर जेव्हा सुवास घेतो ना, आणि ही गोष्ट फक्त मरियेला कळाली बरं का. मरिया त्या घरामध्ये आली, येताना ऐका, लोकांचा पाहण्याचा तिच्याकडचा दृष्टिकोन इतका वेगळा होता. आणि जेव्हा मरिया तिथं आली आणि ती रडायला लागली, अश्रूनी तिचं चरण धुवायला लागली, येशूने तिला बोलवलं, इकडे ये. काय इकडे म्हटलं माहिती का? त्यानं तिच्या हातामधली आलावस्त्र कुपी बघितली होती. तिच्या हातामध्ये जी कुपी होती ती त्याने बघितली. त्याला बोलवलं, इकडे ये. बरं, ती आली आणि अश्रूंनी त्याचे चरण धुतले. लक्षात ठेवा, अश्रूला सुद्धा वास आहे. तुम्ही रडताना तो सुद्धा एक वास आहे, एक सुगंध आहे. म्हणून म्हटलं, हन्ना परमेश्वराच्या मंदिरात रडली ना, ते रडलेला वास परमेश्वरापर्यंत गेला. अश्रूला सुद्धा किंमत आहे. म्हणून देवाच्या मंदिरात ज्या दिवशी तुमच्या डोळ्यात अश्रू असतात ना, तुम्ही अश्रूपूर्ण प्रार्थना करता, ती प्रार्थना सुद्धा सुगंधासारखी वर जात असते. तुझं उदाहरण तुम्हाला सांगतो. पाऊस पडल्यावर तुम्हाला वास येतो, तुम्ही म्हणता कुठेतरी पाऊस पडला, चाहूल लागते तुम्हाला, अरे इथं नाही पण कुठेतरी पाऊस पडला, दिसत नाही पण कुठेतरी. तसं इथं दिसत नाही पण कोणतरी रडत असेल आणि त्याचा सुवास परमेश्वरापर्यंत जातो आणि परमेश्वर आपलं मन चेंज करून टाकतो. देवाच्या घरामध्ये, देवाच्या मंदिरामध्ये ज्यास तुम्ही येताना, तुम्ही येत असताना तो सुगंध परमेश्वरापर्यंत द्या. कोणता? जो मरिया आलावस्त्र कुपी घेऊन आपल्या बरोबर आली. म्हणलं ये. आता ती येत असताना तिचं बॅकग्राऊंड, तिची पार्श्वभूमी, या पार्श्वभूमीकडे जर तुम्ही बघितलं तर लोक तिच्या संबंधाने काय विचार करतात? ती एक पापी स्त्री आहे. परंतु ती ज्यावेळेस येशूला हात लावती ना, तर ती काय म्हणतात, ही कोण आहे याला कळलं असतं ना, तर त्यानं तिला हात पण आपल्या पायाला लावू दिला नसता. येशू त्यांच्या अंतःकरणातल्या कल्पना जाणून असं म्हटला. शेवटी सगळं कुठे येतं? कल्पना, विचार. काय कल्पना? तिथं
येशू ख्रिस्तासमोर लोकांनी कल्पना केल्या. कुणासमोर हो? आणि त्यांना हे माहिती होतं बरं का, येशू कल्पना जाणतो, तरी कल्पना केल्या. काय डेंजर आहे. तुम्हाला पण माहिती कल्पना येशू, तरी आम्ही कल्पना करतो. हिच्या डोक्यात काय कल्पना पहा, तिथं दोन लोक आहेत, एक धार्मिक लोक आहेत आणि एक पापी आहे. पापी स्त्रीच्या डोक्यातली कल्पना मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडचा सुवास येशूच्या पायावरती पडला पाहिजे, ही तिची कल्पना. या लोकांची कल्पना काय, ही पापी ही त्याची कल्पना. या लोकांना पाप्यातला दुर्गंध येतो, पण येशू ख्रिस्ताला पाप्यामधला पश्चातापाचा सुगंध येतो. लक्षात घ्या, तुमच्या अंतःकरणामध्ये जर कल्पना असतील तर त्या कल्पना पश्चातापाच्या कल्पना असू द्या, हा सुगंध सुद्धा देव ज्यास आणि घेतो त्यास तो ठरवतो. याच्या पुढे मी मानवाचा नाश करणार नाही. पश्चातापाच्या कल्पना असू द्या, हे जीवन आहे. खाली त्याने इतकं सुंदर वाक्य वापरलंय ना, सुरुवातीचं वाक्य आणि मला वाटतं 21 वचन, सुरुवातीचं उत्पत्ती 6 अध्याय 5 आणि 6 वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. आता सुरुवातच कल्पनेने केली आणि शेवट पण तो काय म्हणतो, म्हणून 8 अध्याय 21 वचन, परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतर पर भूमीला कधीही शाप देणार नाही. का देणार नाही? कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बालपणापासून दुष्ट असतात. देव स्वतःच्या मनाचं सांत्वन करतो आणि सांगतो, अरे जाऊ दे, यांच्या कल्पना सारख्या वाईटच आहे, पण या एकामुळे सगळ्या जगाचा नाश मी करणार नाही. याचा अर्थ देव त्याला सोडणार असं समजू नका बरं का. आता मी ज्यासे वाचलं तर तुम्हाला असं वाटेल, अरे मग आमच्या कल्पना वाईटच असणार, देवाने परमिशनच दिली कल्पना करायच्या. नाही, देवानं लोकांच्या कल्पनेमुळं सगळ्या जगाचा नाश करून टाकला. आता देव काय म्हणतो, एखाद्या व्यक्तीची कल्पना वाईट आहे म्हणून जगाचा कशाला मी नाश करू. येते का लक्षात तुमच्या? कल्पनेने सुरुवात केली आणि कल्पनेमध्ये प्रभू आणतो तो काय सांगतो, अरे बालपणापासून यांच्या मनात असंच असतं ना. आता लहान लेकराला तुझं माझं काय त्याला मोठं झाल्यावर नाही कळत, लहानपणीच तो घेतलं माझं आहे ना. रुमाल सुद्धा सोडत नाही हो, फाटकी चिंदी सुद्धा दुसऱ्याच्या घरातली जाऊन घेऊन येतो. तो म्हणतो आमच्या आईची आहे, आमच्या मम्मीची आहे, आमचीच आहे ती. काय त्याच्या लक्षात राहतं, पण त्याला लहानपणापासूनच कळतं हे तुझं आहे, माझं आहे. अजून बघा, शेजारचं लेकरू येतं, त्याच्या मम्मीला पकडतो, माझी मम्मी आहे हो बाजूला, माझे पप्पा आहे. आणि तू त्या दुसऱ्याच्या पोराने याच्या पप्पाची पप्पी घेऊया, त्याचं तोंड फोडून येतो हा, का तर माझ्या पप्पाची तू का पप्पी घेतली. म्हणजे कल्पना बालपणापासूनच आहे, ते देवानं ओळखून टाकलेलं आहे. आणि देव निर्णय, पण का निर्णय बदलला, तर तो कल्पना वाईट असणार. विचार करा, आता तुम्ही लोक इथं आहात, इकडे तुम्ही देवाची आराधना करतात, वेदीवरती अर्पण करतात, परंतु एखाद्या व्यक्तीच्या डोक्यातली कल्पना वाईट आहे. ते म्हणतो याच्यासाठी काय मी अख्खं शिलो बरबाद करून टाकू, याच्यासाठी अख्खं शिलो चर्च मी शापित करून टाकू. नाही म्हटलं, नाही. इकडे सुवास आहे ना, या सुवासाचा सुगंध घेईल आणि सुवासाचा सुगंध देणारा नोहा आणि त्याचा परिवार याच्याद्वारे सृष्टीचक्र मी चालू ठेवेल आणि सृष्टीला मी आशीर्वाद देईल. लक्षात ठेवा, मंडळीमध्ये परिवारामध्ये कोणी धार्मिक नसलं तरी तुम्ही धार्मिक राहा. का? तुमचा सुगंध घेऊन परमेश्वराचं मन बदलून जाईल. तुमच्या घराण्याचा नाश नाही करणार, तुमच्या परिवाराचा नाश नाही करणार, मंडळीचा नाश नाही करणार. का? परमेश्वराला सुगंध पसंत आहे. तो सुगंध घेतला, मरियेचा सुगंध. आता मरिया जी पापी स्त्री आहे आणि त्या पापी स्त्री संबंधानं येशूची वैश्व आहे. सुगंधामध्ये किती ताकद आहे ते तुम्हाला सांगत आहे. सगळे लोक घरामध्ये बसलेत, ज्याच्या घरात प्रार्थना ठेवली, मला कुणाच्या घरात प्रार्थनेला बोला, मी एवढं कौतुक करेल त्या घराचं, डबडबून अश्रू यायला पाहिजे की एवढं चांगलं. आता विचार करा, येशू त्या घरात प्रार्थनेला गेल्यावर शिमोनाच्या घरात गेल्यावर शिमोनाचं कौतुक करायला सोडून मरियेचं कौतुक करायला लागलंय. ज्याच्या घरात प्रार्थना आहे त्याच्याविषयी कमी बोलला आणि कुणाविषयी बोलला. आणि काय सांगितलं माहिती का, जिथं जिथं माझं नाव जाईल तिथं तिथं हिचं नाव जाईल. सुगंधाची ही ताकद आहे. जिथं ज्या घरात सुगंध देणारी व्यक्ती सापडेल त्या
घराला आशीर्वाद मिळणार नाही, पण सुगंध देणाऱ्या व्यक्तीला मात्र आशीर्वाद मिळणार आहे. देवाचं मन बदलण्याचं माध्यम सुगंध आहे. सुगंधित आराधना, सुगंध. खरी खरी तुम्हाला मी खूप धडपड करत असतो बघा. माझा येताना घसा पॅक होता, मी उशीर आलो खाली. म्हटलं नाही, थोडंसं बॉडीला पण थोडी रेस्ट द्यायला पाहिजे, निवांत. पण प्रीचिंग मध्ये नाही फरक पडला, प्रीचिंग मध्ये नाही. अजून मला तुम्ही तासभर बोलायला लावा, 4 तास शांत बसेल, पण 4 तास मी देवाविषयी बोलेन. का? मला माहिती हा सुगंध आहे. हो, हा सुगंध आहे. आणि इकडं जी माझी एनर्जी आहे, बरेच लोक मीटिंग संपल्यावर साहेब घशाची काळजी घ्या. घशाची काळजी घेते तर तुम्ही कशाला मला बोलवाल? घशाची काळजी घेत नाही म्हणून तर तुम्ही बोलवता ना. अहो तुम्हाला मला वाटतं वसईला परवा गेलो, ते 2.5 तास बायबल स्टडी चालला, आणि 2.5 तासानंतर पण ते एक ब्रदर आले, म्हणजे अजून ठेवा चालू. शेवटी ते पाळक झाले, जेवढं घ्यायचे तेवढं घ्या. त्याला माहिती शेवटी घसा आहे. 2.5 तास संपल्यावर ते म्हटले 2.5 तास कसे गेले कळलेच नाही. का कळलं नाही? सुगंध होता ना. हालेलुया. तो सुगंध आहे. जेव्हा तुमचा सुगंध, म्हणून लक्षात घ्या, माझं जीवन आशीर्वादित असण्याचं कारण, त्याचं सिक्रेट मला माहिती आहे. प्रभूला जेवढा पाहिजे तेवढा सुगंध देण्याचा मी प्रयत्न करतो की नाही. मरिया लोकांच्या शब्दाकडे तिने नाही लक्ष दिलं बरं का. आता विचार करा, माझ्याकडे आलाबस्त्र कुपी आहे आणि मी विचार करतो ते काय म्हणतील, त्यांना काय वाटेल, त्यांना माझं सगळं माहिती आहे. ती आली, ही इशू म्हणतो तुझ्याकडे सुगंध आहे ना, इकडे. हो, ही पापी स्त्री आहे. अरे ती पापी स्त्री पण तिच्याकडे सुगंध आहे ना. तुम्ही धार्मिक आहे, तुमच्याकडे सुगंध कुठे आहे? जग काय पापी आहे. येशूचे शिष्य आणि ते शास्त्री परुषी काय म्हणतात, तुझा गुरु नेहमी पापी लोकांच्या सहवासामध्ये असतो. अरे ते पापी आहेत, पण तो त्याचा सुगंध काय? मी कुणाचं कुबांडानं घेतलं, चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देतो. प्रॉब्लेम काय? विचार. आणि तुम्ही तुमच्या विचाराचा सुगंध प्रभूला देता. कोणता विचार? कोणते विचार? मी कुणाचं कुबांडानं घेतलं, हा पण सुगंध आहे बरं का. कोणता सुगंध? विचाराचा सुगंध. तुम्ही कुणाचं कुबांडानं घेतलं, चौपट परत. येशूला ते एवढं आवडलं, काय बोलला माहिती का? त्या मरियेला तो म्हणतो, जिथे जिथे माझं नाव जाईल तिथे तिथे तुझं नाव माझ्याशी जोडलं जाईल. विचार करा. याच एका वाक्यामुळं, ऐका बरं का मी जे काय बोलतो, याच एका वाक्यामुळं मरिया संबंधाने आणि येशू संबंधांची एक अफवा आहे. कोणती माहिती का? मरिया येशूची गर्लफ्रेंड होती आणि मरियेनं येशूशी लग्न केलं आणि मरियेला पासून येशूला लेकरं झाली आणि ती काश्मीरमध्ये. विचार करा कसला सुगंध आहे. आणि त्याच्यावर पिक्चर पण काढला आणि त्याच्यावर बोलले पण लोक. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा सुगंध असतो ना, त्या सुगंधाला प्रतिरोध सुद्धा असतो. पण तरी सुद्धा सुगंधाचं काम काय बघा. सुगंधा संबंधाने मी बोलतो ना, एक पॉवरफुल सेंट तुम्ही ठेवा आणि खिडक्या उघड्या ठेवा. या खिडक्यांमधनं लांबपर्यंत, अगदी वळशंकरपर्यंत तो सुगंध जाईल. मी जास्त कशाचं नाही, बिर्याणीच बोलतो. इथं बनवली ना, लांबपर्यंत जाते, तिकडं बिर्याणी झाली, चलो. हा सुगंध आहे. जेव्हा सुगंधी धुपाची तुम्ही आराधना करता, तुमचा सुगंध या शहरापुरता मर्यादित राहणार नाही. या सुगंधाला देव सगळीकडे पोहोचवणार आहे. म्हणून हे लोक लांबून लांबून आले. पंढरपूर, अजून कुठून आले? यवतमाळ, कुठले? नांदेड. किती लांब आहे नांदेड? टाळ्या वाजवा लोकांसाठी. सुगंध प्रभूला आवडला, तो सुगंध पसरवला. आता नुसतंच नांदेड, यवतमाळ, अजून मुंबई तिकडचे लोक येणार नाही. याच्या पलीकडे जाऊन तो ज्या ठिकाणी ज्यांनी मीटिंग भरवली ते सांगायला लागले, अहो मीटिंग भरवण्याचं कारण काय माहिती का? आमचा मुलगा परदेशात राहतो, तो डिस्टर्ब झाला होता, त्याला म्हटलं हे युट्यूबचे संदेश ऐकत जा. आणि तो मुलगा तुमच्या संदेशानं एवढा प्रभावित झाला, माझा मुलगा देवावरती प्रेम करू लागला. आणि तो सांगायला लागला, मम्मी हे संदेश ऐक, पप्पा हे संदेश ऐक, हे संदेश असे. आणि ज्याचे त्याचे त्या परदेशामध्ये राहणारे मित्र मैत्रिणी, त्या सगळ्यांना जास्त डिस्टर्ब होता, ते सांगतात नाही हे ऐका. आणि ते संदेश ऐकून परदेशातल्या त्यांच्या मित्रमैत्रिणींना येशू समजू लागला. लक्षात घ्या, हा सुगंध इतका भारी आहे. हा सुगंध एका ठिकाणापुरता मर्यादित राहत नाही. देव मन का बदलतो?
जेवढं बाहेर सुगंध जाईल तेवढं देव या मंडळी संबंधानं मन बदलतो. तो म्हणतो ही मंडळी सोलापुरती मर्यादित नाही, ही मंडळी आंतरराष्ट्रीय मंडळी बनावी आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये माझं वचन तिच्याद्वारे न्यावं आणि प्रभूचं गौरव त्यातनं आणावं. आहात कुठं तुम्ही? देवाचं मन. देवानं जर अशा शिलो संबंधानं मन बनवलं असेल, नाही या शिलो चर्चला अमोल नगरमध्ये ठेवायचं, रामवाडी सेटलमेंट भूषण नगर इकडचे लोक येऊ द्यायचे, हे चर्च तेवढ्या पुरतं देवानं मन बनवलं होतं. बरेच लोक म्हणत होते ना की इथं बांधल्यावर कसं काय एवढं लांब जायचं, यांनी कुठं बांधलंय, सगळे चोरच आहेत आणि हमकच होणार आहे तमकच होणार आहे. आता बघा इथं देवाने आम्हाला घेऊन आला, देवाने मन बदललं. इकडं रामवाडी लिंबवाडी नाही, आता यवतमाळ, बुलढाणा, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर, मुंबई, पुणे, रत्नागिरी, इकडून तिकडून देव घेऊन आला. का तर देवाने मन बदल. अरे तिथे नका राहू. अहो एक दिवस असा येईल इकडं सोलापुरात विमान सेवा सुरू होऊ द्या, सगळे परदेशातले लोक इकडे येतील, कारण देवानं मन बदलून टाकलेलं आहे. म्हणून देवाचं मन बदलण्याचं माध्यम काय तर सुगंध श्वास. स्वार्था श्वासाप्रमाणे जाऊ द्या सगळीकडं. ऐका, जेव्हा तुम्ही स्वार्थेसाठी बाहेर पडता, सेवेसाठी बाहेर पडता, सेवा हे एक सुगंध आहे प्रियानो. आणि ती सेवा जशी जशी लांब लांब जाईल, म्हणजे सुवास लांब लांब गेला पाहिजे, सगळीकडे लांब लांब पोचला पाहिजे. मी म्हणतो येणाऱ्या दिवसामध्ये लोकांना शिलोचं वेड लागलं पाहिजे. वेड लागलं, येशू राजाचं वेड लागलं, तसं लोकांना शिलोचं वेड लागलं पाहिजे. का मला लोक भेटले ते म्हटले, रडायला लागलेत, अहो आम्हाला तुमच्या चर्चला यायचंय, भेटायचंय, आम्हाला तुमचं चर्च बघायचंय. अहो सुवास लांब पर्यंत पोहोचलाय, अजून लांब पोहोचू द्या, अजून सेवा वाढू द्या. कशासाठी? परमेश्वर आपलं मन बदलून टाकेल. देवाचं मन बदलण्याचं माध्यम काय? सुगंध, श्वास. परमेश्वरचं मन कधी बदलत नाही, पण जेव्हा प्रभू श्वास घेतो, जेव्हा मंडळी सेवा करते, जेव्हा मंडळी साक्ष घेऊन बाहेर जाते, आणि त्यावेळेस परमेश्वर आपलं मन बदलतो. वेदीमुळे परमेश्वर मन बदलतो. विचार बदलले की देव मन बदलून टाकतो. म्हणून आज सकाळी आम्ही आपले विचार बदलूया आणि परमेश्वराला पसंत पडणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनात करू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करू, आपली मस्तक आपण लावूया, आपल्या मान आपण झुकूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. वचनानं आमची भेट घेतलेली आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला आतून बाहेरून बदलण्याचं काम करतं. आमच्या डोक्यातल्या कल्पना आम्ही तपासाव्यात. चांगल्या कल्पनेचा वीट नाही, पण वाईट कल्पनेचा परमेश्वराला वीट आहे. जेव्हा मानवाच्या कल्पना बदलतात तेव्हा देवाला निर्मितीविषयीचा अनुताप होतो. आज मी स्वतःचा विचार करणार आहे. माझं वर्तन, माझे विचार, माझं वागणं याच्याबद्दल परमेश्वराला दुःख वाटतं का मला निर्माण केल्यामुळं परमेश्वराला वाटतं माझा हेतू सिद्ध झालेला आहे. परमेश्वराचा हेतू सफल करा, सिद्ध करा. प्रभूला समर्पित होऊया. हे सामर्थ्यशाली देवा, आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येत आहोत. आमच्या जीवनाचं स्वामित्व तुला देतो प्रभूजी. आमच्या अंतःकरणातल्या प्रार्थना तुला सादर करतो. आम्ही आमच्या जीवनाचा विचार केला, जसं तू म्हटलास की बालपणापासून यांच्या कल्पना एकसारख्या वाईट आहेत. व आम्ही अशा स्वभावाचे लोक आहोत. परंतु आता मनाचा निश्चय आणि निग्रह असेल, असं जीवन जगू की जगताना त्याचा सुगंध तुला मिळेल. अशी आराधना करू, अशी प्रार्थना करू. अशी प्रार्थना, माझं वर्तन, माझं जीवन हे सगळं सुगंधीदायी असणार आहे. प्रभूजी आज दुरून लांबून या सेवेचा सुगंध लोकांच्या नाकपुड्यापर्यंत गेला आणि मोठ्या आशेनं तुझ्या घराकडे आले का, तर इथून त्यांच्या प्रश्नाची उत्तरं त्यांना मिळणार आहेत. आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येऊन प्रार्थना करतो प्रभूजी, ही मंडळी सुगंध देणारी मंडळी असावी का,
तर तुझा आमच्याशी करार असावा, इथून पुढं मी या जगाचा नाश करणार नाही, माझ्या योजना यांच्यासाठी नेहमी चांगल्या असतील. असं घडू दे. आमच्या शहरावरती कृपा कर, अनुग्रह कर. आशेनं आलेले लोक हर्षित होऊन त्यांना घेऊन जा माझ्या देवा. कोणी सुद्धा रिक्त पाठवू नकोस. त्यांचा उद्देश या ठिकाणचा स्पष्ट आहे. प्रभूनं त्यांना स्पर्श करावा, तो त्यांना स्पर्श कर. चर्चचं बांधकाम त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. कारागिरांना शक्ती पुरव, लवकरात लवकर सगळं पूर्ण होऊन जाऊ दे आणि मंडळी तयार होऊ दे माझ्या देवा. आत्मिक जीवनामध्ये मंडळी बलवान कर, सामर्थ्यशाली कर. आणि प्रभू जी आमचं डिसेंबर पर्यंतची योजना आहे ती योजना सफल होऊन जाऊ दे. त्याच्यामध्ये कोणतेच अडखळणं येऊ दे नकोस. सांगलीमध्ये होणाऱ्या सभा त्या देखील तू आशीर्वादित कर. तुझी कृपा पुरव, पुष्कळांचा उद्धार होऊ दे. शक्ती, बुद्धी, ताकद, एनर्जी सगळ्या गोष्टींचा पुरवठा तू मला कर. आणि तेव्हा तू ज्या उद्देशानं मला घडवलं ते उद्देश सफल होऊन जाऊ दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा देतो प्रभूजी. बाप्तिस्म्यासाठी लोकांची तयारी होऊ दे. ज्या लोकांना आपलं जीवन प्रभूला द्यायचं अशांच्या विचारांचं, मनाचं परिवर्तन कर. आणि जे आज आशेनं आलेत त्यांच्यामध्ये विश्वास असू दे. प्रभूनं आमच्या प्रार्थना ऐकल्यात. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत, तुला महिमा दे. येशूच्या नामात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि असता सर्व काळ असो. आमेन.